रावण जो संन्यास म्हणजे कपट घेऊन आला होता तो भिक्षुक वेशामध्ये, पण कसा होता तो? कपटी होता, श्री लंपट होता. म्हणून जसा माशाला गळकती टाकला आणि गळामध्ये काही खायला टाकतो आपण, याच्या लोभामुळं, खाण्याच्या आशेमुळं तो मासा कुठं सापडतो? गळामध्ये अडकतो, आहे का नाही? म्हणून लोभ चांगला आहे का? म्हणून लोभ चांगला नाही बरं का. लोभ हा आपल्याला पाप करायला लावतो, आहे की नाही? लोभ हा पाप करायला लावतो. कारण पापाचा बाप कोण आहे? लोभ आहे. असंच एकदा काय झालं, चांगली आध्यात्मिक मुलगी आणि आध्यात्मिक मुलगा, हुशार पंडित आणि ती बी पंडित. आता दोघाचं लग्न ठरलं. तिनं काही प्रश्न विचारले, त्यानं विचारले अगोदर, तिला दिले, तिनं खडाखड उत्तर दिले, हुशार होती. पण ती म्हणे आता मी एक प्रश्न विचारते, तू दे उत्तर, आणि तो उत्तर दिलं तर लग्न करीन. तिनं सांगितलं म्हणे पापाचं बाप कोण आहे म्हणे, सांग बरं का. आता त्यानं पूर्ण पुस्तकं काढले, ग्रंथ काढले, कुठं सापडणार नाही. पापाचा बाप कोण आहे? नाही सापडणार. काशीला गेला म्हणे, काशीला तिथं विद्वान ब्राह्मण आहे, पंडित आहे, त्यांना विचारून. काशीला गेल्यानंतर ते पंडित तर दूरच राहिले, पण अलीकडे एका गल्लीमध्ये एक वेश्येनं याला पाहिलं, आणि पाहिल्याबरोबर तिनं पाहिलं की हा काहीतरी चिंतित दिसतो. ते म्हणे काय झालं म्हणे महाराज, तुम्ही काय गडबडीत चालले, काय तुम्हाला काही कशाची चिंता आहे का? हो म्हणे मला चिंता आहे, तो बाजूला सरक म्हणे, मला जाणं आहे, त्या पंडिताकडे जाणं आहे, मला काही माझे प्रश्न आहे म्हणे. तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं चालन का म्हणे. हो, याला वाटलं ही काय उत्तर देणार आहे, नाही जर दिलं तर. त्याला वाटलं बरं ठीक आहे म्हणे, मग तुम्ही जर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते, पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. काय म्हटले? माझ्या घरी यावं लागेल. आणि माझ्या जर घरी तुम्ही आले तर मी तुम्हाला 1000 रुपये दक्षिणा देईन आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. आता याला काय वाटलं, आता मी काशीमध्ये मला कोण पाहणार आहे, आपण जाऊ, आपला फायदा आहे ना, म्हणजे 1000 रुपये बी मिळत्या आणि आपलं प्रश्नाचं उत्तरही मिळतं, मग कशाला पंडिताकडे जायचं. मग तो गेला, तिच्या मागं गेला, बसला. लगेच थोड्या वेळानं तिनं मस्त पाणी आणलं. घ्या म्हणे महाराज, पाणी घ्या. आता त्याला वाटलं ही वेश्या आहे, हिन जातीतली आहे, हिच्या हातचं कशाला घेऊन, नको मला नको पाणी घेत म्हणे. हे बघा, पाणी घ्या, अजून 1000 रुपये देते, प्रश्नाचं उत्तर देते. आता याला पैसे पाहून तोंडाला पाणी सुटलं बघा. याला म्हणतात लोभ बघा. आणि मग ते पाणी पिला, हळूहळू जेवण करून घ्या म्हटले, नंतर देते प्रश्न. हळूहळू जेवण केलं बरं का. आणि जेवण करता माझ्या हातानं जेवावं लागन म्हणे. आता घाल म्हणे, आता काय आलो तुझ्या तावडीत, माझा घास घ्यावा लागन. आणि घास भरवताना काय केलं, घास तर दिला नाही, एक तोंडात मारली त्याच्या. आता त्याला वाटलं त्याला मी आलो कोणत्या कामासाठी, म्हणे का मारली? म्हणे तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणे. म्हणे काय? अरे बाबा म्हणे, तुला कळलं का म्हणे पापाचा बाप कोण आहे? तू कशामुळं आला इथं? लोभामुळं आला. मग पापाचा बाप कोण? लोभ. कारण मी पैशाचं ध्येय दाखवीत गेले, पैशाच्या लोभापायी तू काय सगळं करायला बसला. माझ्या घरी आला, माझ्या हातचं पाणी पिला, माझ्या हातचं जेवण करायला बसला. म्हणजे बघा, मग त्याला डोक्यात कळलं, अरे खरंच आहे बरं का. तिनं पटवून दिलं की पापाचा बाप कोण आहे? लोभ आहे. मग लोभ चांगला आहे का? लोभ चांगला. कारण हे 6 जे माणसाचे शत्रू आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे माणसाने काय केले पाहिजे? काढून टाकले पाहिजे. आणि चित्त कसं केलं पाहिजे? निर्मळ केलं पाहिजे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तेथे. तेव्हा भगवान तुमच्या चित्तामध्ये येईल. नाही तर तो काय रिकामा आहे का? तुमचं चित्त कधी मलिन असलं, त्याच्यामध्ये सगळं कचरा आहे भरलेला, माती कचरा. कोणता? हा काम, क्रोध, लोभ, तुमचं आशा, तृष्णा, वासना सगळ्या भरलेला आहे. मग तो का रिकामा आहे का? जनाबाईचं चित्त कसं होतं? सावतोबा महाराजाचं कसं चित्त होतं? शुद्ध चित्त होतं. कारण आधी चित्त शुद्ध करावं लागतात. त्या गोपिकाचं कसं होतं चित्त?
शुद्ध होतं. म्हणून कृष्ण भगवंताला तिथं जाऊन त्यांना प्रेम द्यावं लागलं, त्यांच्यावर प्रेम करावं लागलं, आहे का नाही. म्हणून आधी आपलं चित्त निर्मळ केलं पाहिजे. अशा प्रकारे आता सीतेला पश्चाताप झाला की मी ह्या माझ्या देराला बोलले, लक्ष्मणाला बोलले, कारण संत असणारा माझा, महात्मा असणारा माझा देर, त्याला नको दे बोलले, त्याच्यावर आरोप केला, खोटा आरोप केला, तसा तो नाही आहे. आणि आता तिला पश्चाताप झाला आणि त्याच्यामुळेच आता मला काय झालं, रामाचा वियोग झाला आणि आता मला हा रावण पळून घेऊन जातोय. वना निगता श्रीरामचंद्रा 27 वर्षा त्या अवसरा माझे वर्षवटरा वशिष्ठा द्वारा ऐकेले. तू तो बहुकाळाचा म्हातारा विषय बोकिता आली जरा. तू माझ्या अभिलाषद्वारा निशाचरा कामरसी मजन्या वया कैसी शक्ती प्रतावलके धरोणी भ्रांती तावण्यावणे रघुपती करील शांती बाणे के. सुटल्या रामाचे कुऱ्हाडे एवढे पळसी बापुडे बाण सोडून या गाडे दड दुधडे पाडिल. श्राम येल त्रिशुद्धी रावणे जाणून या दुर्बुद्धी सीता घेऊन या खांदी चपळपदी निघाला. पुष्कळ टाहो पडू राहिली ती, माझे पती येतील, तुला मारतील, बाण सोडतील, पण तो काही ऐकायला तयार नाही. तिला खांद्यावर घेतलेलं आहे आणि तो आता त्या रथातून आता चाललेला आहे. तव पिशा च वदन खर संयुक्ता सारथी सन्मुख आणले रथा. मग रावणे रथी वाहुनी त्वरिता होय निघता लंकेसी. एका जनार्दना शरण रावणे केले जानकी हरण. आता ऐकोनी सीता अक्रंदन जटायू दारुण युद्ध करील. आणि अशा प्रकारे त्यांचं रावणाचं विमान लंकेच्या दिशेने निघालेलं आहे. आता पुढे कोण भेटतं, जटायू त्यांना भेटणार आहे. जटायू रावणा ते दंडून सीता सोडील आपण. रावण करील जटायू छळन तेही निरूपणावधारा. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे जानकी रावणम हरणम नाम षोडशाध्याय घोडा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. रावण करोनी सीताहरण सवेग निघाला आपण. ते काळीचे गमन लक्षण सावधान अवधारा. अशा प्रकारे आता सीतेला घेऊन निघालेला आहे रावण. आणि आता ती सीता आक्रोश करील, लक्ष्मणाचा धावा करू लागली. लक्ष्मणा मला वाचव, लक्ष्मणा मला वाचव. लक्ष्मणा वेगी धाव पाव सवे घेऊनी श्री राघव. रावणाचा हरुणी गर्व छेदी सर्व प्रतापे. तू का मजवरी रुसलासी तुझे चरण जाडीन केशी. छळून त्या माझे रावणे हा दुःख करी आकांत. छळोनी दौडल्यासी दुरी तू कोप सोंडोनी जिवारी. ऐके कांदावसरी पावे झडकरी सौमित्रा. बघा त्या लक्ष्मणाचा धावा करू लागली, लवकर या, मला वाचवा, तुमच्या दादाला राम प्रभूला बी घेऊन या. अशा प्रकारे ती विनवणी प्रार्थना करू लागली. विराध वदिला जे बाणी तोची बाण लावणी गुणी. प्रतापदेचे यावे गरजुनी मज लागुनी सोडावया. तुम्ही अनेक राक्षसाचा वध केलेला आहे, विराध राक्षसाला मारलेलं आहे अनेक, म्हणून तुम्ही शूरवीर आहात. आता लवकर या आणि या रावणाला मारून मला सोडवा. प्रतारापासी जे मागणे ते श्रेचे निंदजने. मागण्या निमित्त मज रावणे आकर्षणे निजबंदी. भ्रतार जे दे संतोषण ते श्रेयसी पावन. सोमके मागता आपण दुःख दारुण पावले. माझ्या मागण्याची कथा माझी मजची आली घाता. बंदी पडले लंकानाता श्री रघुनाथा अंतरले. बघा मला कशाचा मोह झाला होता, त्या सोन्याचा मोह झाला होता बरं का. म्हणून सोनं चांगलं आहे का, सोनं चांगलं नाही आहे. कारण तिला काय वाटलं, सोन्याची चोळी आपण शिवू, सोन्याचा मोह झाला. म्हणून काय झालं, त्या मोहामध्ये राम तिच्यापासून अंतरले आणि लंकेमध्ये आता बंदी पडण्याचं आता तिच्या नशिबाला आलेलं आहे. दुरी अंतरला रघुनंदन त्यापासी गेला लक्ष्मण. माझे अत्यंत क्रंदन दोघे जण ऐकते. ते वेळी सीता पाहे आपण वृक्षवली श्रीगे शरण. श्रीरामा सांगावे आपण मज रावण नेतसे. आणि जाताना जे झाडं तिला लागले त्या झाडांना सांगू लागली, वृक्षवेलीला सांगू लागली की माझ्या स्वामीला सांगा
मी कुठं चालले? लंकेकडे चालले. रावण मला नेत आहे. त्या जनस्थानीचे जनवन त्यासी गालिते मी लोटांगण. श्रीरामा सांगावे आपण केले सीताहरण रावणे. आणि वाटेमध्ये काही माणसं भेटले, काही जन भेटले, काही वन भेटले. सगळ्यांना ती लोटांगण सांगून सीता काय करू लागली? माझ्या रामाला सांगा की मी आता रावण मला नेऊ लागला, मला सोडायला लवकर या. न भेटता जनक बाळी स्वर्ग मृत्यू आणि पाताळी. श्रीराम घेऊन दर दांडुळे मज तत्काळी आणील. माझे ऐकता हरण सवे गयवनी लक्ष्मण. रागे निर्दाळील रावण अर्धक्षण न लागता. तिला विश्वास होता काय माझं हरण झालं हे रामप्रभूला कळलं, लक्ष्मणाला कळलं. ते दोघंही काय करतील? धावत येतील आणि मला रावणाच्या बंदीखान्यातून सोडून देतील. रावणे केलिया माझा घात ऐसा प्रतापी श्री रघुनाथ. पाडोनिया यमाचे दात मज निश्चित आणील. तिला खात्री होती की माझे स्वामी बरोबर एक दिवस येणार आणि या रावणाचा पराभव करून मला त्यांच्यातून सोडून देईल. श्रीरामा तुझी आघात थोरी तुझे देहागार फोडिले चोरी. चोरून नेले तुझी अंतरी हे चराचरी तुझ लाज. आपले लाजे कारणे माझे करावे धावणे. ऐसे सीतेच्या क्रंदने दीर्घ सोरे विलपत. म्हणून आता तुमची रामप्रभूला म्हणलं, देवा तुम्ही तुमचीच आता लाज ठेवा. तुमची बायको हरवली, काहीतरी लाज बाळका आणि लवकर या. आपल्याला बायकोला लवकर सोडा. ऐकोणी सीतेचे रुदन रावण झाला कंपायमान. वेगे गालिया रघुनंदन माझा प्राण घेईल. आणि मग त्या सीतेचं रडणं रावणाने ऐकलं आणि रावण घाबरला. हिचं रडणं ऐकून राम लवकर पटकन येईल आणि माझा प्राण घेईल म्हणून त्याने आता लगेच स्पीडनं त्याचं विमान जोरात हाकलेलं आहे. रावणाची शक्ती केसी सीता धरुणी पोटासी. रथ चालवी आकाशी एक एरी आक्रोशी आक्रंदे. रावणे सीता हरिता तव जटायू अनक्रीडे गेला होता. ऐकोनी जानकी आक्रंदता सवेगता तो आला. आणि मग आता रावणाने हे सीतेला हरण केलं तेव्हा जटायू कुठं गेलेला होता? वन क्रीडा करण्यासाठी. आणि मग त्याला कळलं की आपल्या मातेला रावणाने नेलेले. मग तो धावतच आता जटायू पक्षी त्या विमानाच्या दिशेने येऊ लागला. त्रैलोक्य राजा रघुनाथ मी जटायूर श्रीराम भक्त. तू रावणात उन्मत्त सीतेशी हात लाविला. प्रवत प्राय महाबळी मी असता ये वनस्थळी. केवी नाशील जनकबाळी रणरांगोळी मी करीन. पंचवटी आश्रम निकड बैसले असता माझे मेट. तुझं करोने पुढेल वाट महानष्ट तू परद्वारी. आणि त्याला राग आलेला आहे जटायूला. तू माझ्या मातेला हात लावलेला आहे म्हणून आता काय करतो मी तुझी रांगोळी करतो. आता तुला नाश करतो. पंचवटी आश्रमा निकड बसले असते माझे मेट. तुझे कैसे न पुढील वाट महानष्ट तू परद्वारी. श्रीरामाची अंतुरी नेऊपासी करोनी चोरी. चोरासी मी जीवे मारी तुझे उरी उरुणी दे. 14 चौकड्यांचे राज्य श्री शेकी करो धावसे चोरी. जळो रावणा तुझी थोरी पापी परद्वारी महानष्ट. रावणाचं राज्य 14 चोहीकडे होतं बरं. 14 चौकड्याचं राज्य होतं. असा असणारा तो सम्राट रावण. पण तो काय कसा होता? पापी होता. जटायू पक्षा दुर्धर नचले. त्रैलोक्य स्वामी श्री रघुनाथ त्याची चोरुणी नेता कांता. तुझ्या करणी पाता जेवी सदेट व्रतांग. जैशिका परिपक्व फळे सदेट जडती वायू बळे. तैशी तुझी कंठनाळे दाही शिरकमळे छेदिन. ते जटायू म्हणू लागला, थांब आता तुझी मी सोय पाहतो. जसं फळं झाडाला पिकले तर ते काय आपोआप खाली पडत्या, तसे तुझे जे 10 शिरे काय करेल मी आपोआप त्याला एकेकाला खाली उतरेल. तोडून मारून या राक्षस सर्व श्राम कार्य साधिन. रावण वर्षे दुर्धर बाण जटायू पांकी उडवी पूर्ण. ब्राण प्रताप झाला क्षण रागे रावण क्षोभला. जटायू पंखाच्या झडाडी
विसा हाता वेळे वेगळी दाही शिरे कापती गाडी धनुष्य ओढी न ओढवी जटायू पक्षांच्या आवर्ती पाडिले लंकानाथा पुढे ढळोने धीरता अति विघाता पेटला. अशा प्रकारे त्या जटायू पक्षाने तो रथ आपल्या पंखाच्या साहाय्याने असा धरून जागीच म्हणजे हे केलेला आहे, पुढे जाऊ देना. रावण पावला अकंता जटायू ढळे नेंदी रथा मागोनी आल्या श्रीगुणाथा माझ्या गाता तो करील. काय प्रश्न पडला रावणाला, जर आता रथ इथंच थांबला आणि मागून जर श्रीराम आले माझं काही खरं नाही आहे. कारण रामाचा झटका त्याला माहीत होता, स्वयंवरामध्ये पाहिलं होतं आहे का नाही. नाही इंद्रजित कुंभकर्ण नाही साह्य सैन्य प्रधान मज मारिता राखेल कोण अति उद्विग्न लंकानात. आता इथं कोण आहे, मी एकटाचे मारीच माबा मी गेला आणि माझा इंद्रजित कुंभकर्ण हे सगळे लंकेमध्ये, आता मी एकटाचे. जर रामप्रभू कधी आले तर माझं काही खरं नाही. लंका दुर्गानी गुड भोवता समुद्राचा गड श्रीराम मानवी अति जड मार्ग अवघड कंठेना परी प्रस्तुत जटायू दारुण दृढ ओढवले विघ्न हे शंकरे करावे निवारण लंका भुवन तो पावू. आणि मग त्या रावणानं कोणाची प्रार्थना केली, कारण रावण कोण होता, शिवभक्त होता बरं का. शंकराला प्रार्थना केली की मला आता सोडो, हा जे जटायूचं विघ्न माझ्यावर आले या जटायूच्या याच्यामधून मला सोडो. पुढे जटायू मार्ग रोधन मागुनी आलिया श्री रघुनंदन माझा गेल तो प्राण धाके रावण दुखदुखी. रावणाच्या धनुष्यावरी मुक्ताफळाच्या झालरे सुवर्णबद्ध मणिबाई मंजरे घेऊन करी विंदित जटायूने सवेग पांखी रावण जडपिला दाही मुखी चाप छेदुनी सांडिले नखी मुकुट मस्तकी चापाडीला. जटायूचं रावणाचं आता युद्ध सुरू झालं. यांना जसे फडफड जे पंख होते त्यांनी पंखाने 10 मुखाला काय केलेलं असं धरलेलं आहे आणि जे मुकुट होता त्या पंखाना मुकुट काय केला, खाली पाडला. सवेची ध्वज छेदिला चांग शशांग छत्राचा केला भंग रावणाचे अंग प्रत्यंग नखी सवेग विदारे. आणि तो ध्वज होता रथावरचा तो सुद्धा काय केला, खाली पाडलेला आहे. अशा प्रकारे आता रावणाचं अंग आता सगळं अंग उघडं दिसू लागलं. जटायू पक्ष वातावर्त रावण चळचळा कापत चेंचुने धरून या रथ गगना आत उचलिला. त्या काय केलं, चोचेमध्ये तो रथ धरला जटायूना आणि वर गगनामध्ये उचलला. मग सीता धरुणी पोटासी रावण उडी टाकी वेगेसी पिशाच वदन. आता रावणाला वाटलं काही खरं नाही आहे, जटायू आता आपल्याला मारणार. मग त्यानं सीतेला आपल्याला पोटाशी धरलं आणि त्या रथातून खाली उडी टाकली. तेथुनी टाकिता रहवर सारथी वारवेसी शचुर धनका दुमदमले अंबर दश शिर चळी कापे मूर्ती केला छत्रपात भंगिले चाप भंगिला रथ रावण केला हाताहात धन्य पुरुषार्थ जटायूचा. अशा प्रकारे तो रथ सुद्धा खाली पडला आणि रथ सुद्धा चकनाचूर झालेला आहे. आणि मग आता जटायू रावण घाबरलेला आहे. देखोनी जटायू साटोप स्वर्गीय देवानिती प्रताप धन्य धन्य जटायूचे तप केला प्रताप रामकाजी. म्या देवाची अमित कोडी अद्यापी माझे बांधवडी त्याही माझी गर्भजाडी केली रोकडी येणे पक्षे जटायू चंचो अति तिखड शस्त्र समुदाय केला सपाट यापासून पुढे वाट परम कष्ट रावणा. एवढा साधा पक्षी जटायू, पण त्या जटायू पक्षाने रावणाला परेशान केलेले, त्याला वाट सापडेना. काय करावं, भंगिले धनुष्य भंगिला रथ सारथी वारुवा केला घात विरथी पदादी लंकानात मग कपटार्थ मांडिला. काय करावं, आपला रथ मोडला, त्या सारथ्याला मारून टाकलं आणि धनुष्य सुद्धा भंगलेला आहे. आता काय करावं. मग आता काय करतो रावण, लक्ष देऊ नाही का. राक्षसाची गुप्त स्थिती कडिये घेऊनी सीता सती रावण निघे खेचर गती गगनपंथी अतिगुप्त
मग रावणाने काय केलं, सीतेला घेतलेले कड्यावर आणि गगनपंथी म्हणजे गगनामध्ये भरारी मारलेली, गुप्त रीतीनं अदृश्य झालेला आहे आणि तो वर आता आकाशाकडे त्यांना झेप घेतलेली आहे. परे जटायुसी अरुण भेटी त्या सहज दिव्य दृष्टी, ते नेसिता नेता देखोनी दृष्टी रावणा पाठी लागला. पण हा जटायू जो होता, जटायू कसा होता, त्याला दिव्य दृष्टी होती आणि ती कोणी दिली त्याला, अरुण म्हणजे जो सूर्याचा जो सारथी आहे अरुण, त्या अरुणाने त्याला दिव्य दृष्टी दिली होती. मग त्या म्हणून त्याला सगळं दिसत होतं, रावण कुठं चालला काय चालला. जशी त्या संजयाला दिली होती, संजयाला युद्धामध्ये काय चाललं ते धृतराष्ट्राला सगळं सांगत होता. कोण? कारण व्यास भगवंताने दिव्य दृष्टी दिली होती कोणाला, संजयाला. तशी इथं अरुणने या गरुडाला याला जटायूला दिव्य दृष्टी दिली होती. जटायू धावला सरोखी सबळ बळे निज पांखी, रावण झडपिला दाही मुखी विदारी नखी सर्वांग. आणि जशी झेप घेतली त्या जटायूनं, रावणावर झडप मारली आणि झडप मारल्याबरोबर त्याचे 10 मुख पंखाने काय केले, धरलेले आणि नख जे होते नखे सगळे अंगाला नखाने मारू लागला पायाने. तिखट नखे दशिरा सर्वांगी लागल्या रुधिर धारा, देहात मांडला दशिरा साह्य दुसरा नाही कोणी. आणि त्या नखाने मारलं सगळं, रक्त बंबाळ झालं, धारा रक्ताच्या धारा चालल्या शरीरातून. जटायू तळपोणी आकाशी केसपाटी दाढी मिशी, बेने रावण कासाविसी जीविताशी सांडिले. मारीचं वाक्य सत्य भाषण करिता जानकीचे हरण, अवश्य पावशील मरण ते प्रमाण दिसता हे. आणि मग रावणाला त्याच्या मामाचे शब्द आठवले. मारीच काय म्हणे, नका जाऊ म्हणे, ते राम फार काय आहे, राम परब्रह्म आहे, ते आपल्याला आटोपणार नाही. पण आता त्याचं मी ऐकलं नाही आणि आता आपण मरणार असं त्या रावणाला वाटायला लागलं. रावण म्हणे जानकी नेता, जटायू करील माझ्या घाता, बेने सांडूनिया सीता होय पळता लंकानाथ. आणि मग त्या जटायूला घाबरून रावण आता सीतेला घेऊन पळू लागला. जटायूने गांजिले वनी वेगी धावा पावा कोणी, ऐसा रावणा कृंदनी सीता सांडूनी पळाला. तव जटायू म्हणे लंकानाथा, जरी तुवा सांडिली सीता तरी तुझं न मारी सर्वता, जीवदान तुझ दिदले. आणि मग जटायू म्हणू लागला रावणा, अरे तू जर सीतेला सोडून दिलं तर मी तुला मारणार आहे, तुला अभय देईन, तू तुझ्या लंकेमध्ये निघून जाऊ शकतो, पण सीतेला सोड फक्त, बाकी रावणापासून जानकी सुटोनी झाली अतिसुखी, जटायू दाडगा तेलुकी केवळ पक्षी म्हणू नये, सीता हरण महापाप्यासी उपडोनी दाड्या मिशासी, प्रायचे दिदले रावणासी जटायू ऋषी धर्मात्मा. जटायू सोडिता सीतेसी तव स्वर्गीय हडबड देवासी, बंधन निर्मुक्त नवे आम्हासी सीता लंकेशी नवचता. आता काय झालं, जटायूने त्या सीतेला सोडलेले रावणाच्या याच्यातून, आणि सोडल्याबरोबर आता सीतेला सोडलं, पण तिकडे देवाला चिंता पडली. कशी चिंता पडली, जर सीता अशोकवनात आली नाही रावणाकडं आणि राम युद्ध नाही केलं तर आम्ही कसं का सुटकावू, आमची कोणाला धाक पडा, कारण देवबंदी खाण्यात टाकले होते रावणानं, आहे का नाही, म्हणून त्यांना चिंता पडली. ऐसे देवाचे मनोगत तव रावण आला सावचित्त, मग होऊन या निज युद्धार्थ पाचारित जटायूसे. आणि असं देवाचं मनोगत होत असताना रावण पुन्हा उठलेला आहे आणि पुन्हा आता जटायू बरोबर युद्ध करायला आलेला आहे. सीता होती मजपासी तेने त्वा केले कासाविसी, आता युद्ध सावकाशी पुरुषार्थी करू दोघे. रावण म्हणतो माझ्याबरोबर काय होती, सीता होती म्हणून मला तुझ्याशी युद्ध करता येत नव्हतं, आता सीता माझ्याजवळ नाही आहे
आता मी एकटा तुझ्याशी काय करतो, युद्ध करतो. गुंफेसी नसता श्रीराम लक्ष्मण शून्य मंदिरी रे घे श्वान ते वित्वा सीता चोरून पला मान भयभीत तुझे कैसे दादुलेपणे वेगी पळसी रामा भेणे मजशी करू बासिरण तरी अंगवण पाहो तुझी. 10 शिरे 20 भुजा राक्षसांचा मुख्य राजा पक्षी पावला युद्धा पायजा बळ समाजा वरिष्ठ रावणाचे शस्त्र शर पुरी जटाविने केले चुर आता निजांगे दशिर मुष्टी प्रार हानो दावे. अशा प्रकारे त्या जटाविना त्या रावणाला परेशान करून सोडलं. आधी त्याचं शस्त्रास्त्र काय केलं, त्याचं पीठ केलं, नंतर रथ मोडला, धनुष्यबाण तोडलं आणि आता त्याच्या 10 शिराला काय देऊ लागला, मुष्टी म्हणजे लाथाना बुक्क्याना मारू लागला, म्हणजे जोरात ठोसे मारू लागले त्याला. तळपोन या गगनी भरे झडपा हनुनी दोई शिरे मस्तिक बिंदू चंचू चक्रे मुखे नगागरे विदारे. अशा प्रकारे चोचीनं टोच मारायला लागल्या त्या शिराला आणि नखाने सगळ्या अंगाला वरखडे म्हणजे असे रक्तबंबाळ करू लागला त्याला लंकेशला. मी म्हणे हे पाखरू परिहादीर वीर महाशुरू विसाबजाचा केला सुरुवाती दरदुरू जटायूने लाविली सिक 10 मुखेसी विमुख रावण पाडीला 2 मुख जीवा संकट मांडले. अशा प्रकारे त्या रावणाला खाली पाडलेला आता जटायूनं आणि आता रावण परेशान झालेला आहे. घाय आणि ता सवर्म न पळे ढळे तो योद्धा परम तू नेनसी युद्ध धर्म व्यर्था क्रमबळाचा घालोनी श्रीरामाची आण जटायूसे पुसे रावण तुझे कोणी ठाई मरण सत्य संपूर्ण मज सांगे. आणि मग आता जटायू आटपणा मग त्यांना रावणाने एक युक्ती केली. काय युक्ती केली म्हणे, तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशामध्ये सांग. बघा आता रामाची शपथ घातल्यामुळे जटायूचा आता नाईलाज झाला, धर्मसंकटात सापडला. पडलिया अति आकांती ओढवल्याई अंतगती हरिभक्ता सत्य न बोलती जान निश्चिती पक्षीनाथ. भावार्थ दावणी उदंड मधुर शब्दी असत्यलंड त्याचे मुख नरकुंड काळे कोंड तोंड तयाचे. जटायू म्हणे रावणासी जरी तू निज मृत्यू सांगसी तरी मी सांगेन तुझ पासी येरासी नेम झाला. काय म्हटलं रावण जटायूला, जटायू अरे तू तुझं सांग मरण कशामध्ये, आणि तू कधी सांगितलं तर मी सुद्धा माझं मरण सांगतो तुला, एकमेकाला आपण मरण सांगू, पण तुला रामाची शपथ आहे, खोटं बोलू नको बरं का, खरं बोल, खरं सांग. घातली श्रीरामाची आण तरी असत्य न बोले गेलिया प्राण 2 पाकी माझे मरण सत्य संपूर्ण वदे पक्षे. आता रामाची शपथ घातल्यामुळे त्या जटायूला खरं बोलावं लागलं. काय म्हटला, माझं मरण माझ्या हे 2 पंख आहे, पंखामध्ये माझं मरण आहे. बघा रावण छळवादी पातके मृत्यू सांगे वामांग नष्ट गे जटायू सांगे 2 पाकी युद्ध सात्विकी सत्यवादी. जटायू तळपुनिया देख छे दिले वामांग नष्ट नक तवा हातात आले पांक एरे निशंग उपडिले. आणि आता काय वचन होतं, मी माझं मरण तुला सांगन, तू तुझं मरण सांग. मग जटायूनं सांगितलं माझं मरण माझ्या या 2 पंखामध्ये. आता रावणा तू सांग. मग रावणानं काय सांगितलं, माझं मरण माझ्या या डाव्या अंगठ्यामध्ये मरण आहे म्हटलं, पायाच्या. बरं का, आता इथं रावण खरं बोलला का, खरं नाही बोलला. रावणाचं मरण कशात होतं, बेमीमध्ये होतं. पण इथं खोटा बोलला रावण, आहे का नाही, कपट, याला म्हणत्या कपट. आता जटायूला खरं वाटलं, ते खरं वाटलं. जटायूनं काय केलं, त्याचा अंगठा जो होता सगळा तोडला नाखाना तेव्हाच लगेच. पण आता जरी अंगठा तोडला, मरणार होता का रावण, तर ते खोटं होतं ना, त्याचं मरण त्याच्यात नव्हतं. बघा असं फसवलं. पण रावणानं काय केलं, मग त्याचे पंख काय केले, तोडून टाकले. आणि अशा प्रकारे जटायूनं काय झालेलं आहे, त्याचे पंख गेल्यामुळे तो धडपडत खाली कोसळलेला आहे, जमिनीवर येऊन आपटलेला आहे. रावणाचा छेदिला अंगोठा तेथे झाला वंडा पट्टा
त्रिंबकीच्या निकट घाटा अवंडा पट्टा प्रसिद्ध जटायू सेता मरण पडल्या कधी श्रीराम स्मरण नष्ट रावणे केले छळन कुळ निर्दळन देखसे. अशा प्रकारे त्या जटायू सोबत कपट केलेलं आहे. कपटानं त्याचे पंख तोडले छेदले आणि मग जटायू खाली कोसळलेला आहे आणि राम 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 करीत आता रामाचं स्मरण करू लागला तो. छळनाच्या कपटनिष्ठी जटायू मूर्छित पडला सृष्टी श्रीरामाच्या निज भेटी आत्मा कंठी धरिला असे. आता त्याला खरं मरण येऊ लागलं बरं का, पण त्यांना प्राण आपल्या कंठामध्ये रोखून धरला का, कारण हा जो निरोप आहे माझ्या रामप्रभूला सांगायचा आहे मला. कारण रावणाने सीतेला घेऊन गेला लंकेमध्ये, हा निरोप देण्यासाठी त्यानं आपला प्राण कंठामध्ये ठेवलेला आहे. बघा, मुखी श्रीराम नाम स्मरण चित्ती श्रीराम चिंतन नैनी श्रीरामालोकन हृदय ध्यान श्रीरामाचे. आणि चित्तामध्ये राम, मुखामध्ये राम, राम 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 असा त्या विवळ याच्यामध्ये जखमी अवस्थेमध्ये तो जटायू पक्षी पडलेला आहे. रामाचं ध्यान करू लागला. श्रीराम रूप देखे पाषाण श्रीराम रूप देखे तृण वृक्षवल्ली वनोपन देखे संपूर्ण श्रीराम. त्या जटायूला सगळे रामच दिसू लागले. त्या झाडामध्ये राम, त्या वृक्षविल्लीमध्ये झाड, दगडामध्ये राम. कारण जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप आणि पूजा ध्यान जप यासी नाही. नाथ महाराज म्हणतात अशी अवस्था झाली पाहिजे, कारण जिकडे तिकडे आपल्याला हरी दिसला पाहिजे. जसं या जटायूला जिकडे तिकडे राम प्रभू दिसू लागले. रावण नव्हे माझा वैरी तो परमार्था साह्यकारी श्रीराम भेटिविला चराचरी सुख सागरी सुखी केले. आता बघा जटायू काय म्हणतो की रावण माझा शत्रू नाही आहे, कारण रावणाशी मी युद्ध केलं म्हणून आता मला राम भेटणार आहे. बघा, निज भक्तांचे मनोगत पूर्व जाणे श्री रघुनाथ जटायू जन्मनातीत आनंद भरीत सुखी केला. एका जनार्दना शरण जटायू चरणे वधी रावण पुनरपि जो सीताहरण करीला पण ते ऐका. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे आरण्यकांडे काकार टिकायम जटायू न चलवदो नाम सप्तमशध्याय गोडा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. जटायुस स्वये रावण कवदिता झाला करोनी छळन ते देखोनी सीता जाण झाली आपण अति दुःखी. आणि सीतेनं बघितलं की जटायूला फार हालहाल करून आता या रावणाने काय केलेलं आहे, त्याचे पंख छाटून टाकलेले आहे, म्हणून ती दुःखी झाली. जटायूचे उपडिता पांख भूमी मूर्छित जीवनिषेक त्याचे देखोनी सुख परमा दुःख सीतेसी न पावतीच श्रीराम लक्ष्मण जटायू करिता सोडवण तो त्याशी चाले मरण कपटी रावण दृष्टात्मा. राम लक्ष्मण आले नाही पण जटायू माझ्या मदतीला आला, पण त्या जटायूला या रावणाने काय केलं, त्याचे पंख छाटून टाकलेले आहे, म्हणून तिला वाईट वाटलं. युद्धे गांजोनी रावण माझी केली सोडवण तुझे करुण्या चळण मारी रावण महापापी ऐसे बोलोने सुंदरी ललाट पेटे निज करी तो वयसायाकारी तो निशाचारी मारीजे वेगी पावता रघुनंदन तरी तुझा वाचविता प्राण माझी करिता सोडन रणी रावण मर्दोनी शंकरे टाळिले जटायू विघ्न आणि उठलियान मदन राखे लंगामुन शीघ्र गमन करावी. अशा प्रकारे रावणाला काय वाटलं, आता या जटायूला मला कोणी सोडेल जटायूच्या विघ्नातून, शंकर भगवंतानं सोडलं, कारण रावण शिवभक्त होता आहे ना. आणि मग तो आता वेगाने लंकेच्या दिशेने आता निघालेला आहे. केलिया जटायूच्या घाता दुःख बरे मटे सीता तिसी धरावया मागुता होय धावा लंकानाथ रावणासी म्हणे सीता तू मला लंकेसी नेता करविसी राक्षसाच्या अंता तू निज घाता पावसी. आणि रावण मग आता त्या सीतेला धरू लागला आणि आता लंकेकडे निघाणार,
तर सीता म्हणते त्याला, तू मला तुझ्या लंकेमध्ये घेऊन चालला, पण हे कशाला आहे? तुमच्या राक्षस कुळाला काय घातक ठरणार आहे, तुमच्या सगळ्या राक्षसाचं कुळ सगळं नाश पावणार आहे, म्हणून मला तू घेऊन जाऊ नको. जटायुसा करिता रण, त्वा धरिले दाती तृण, तेथे आलिया श्रीरामबाण, कुळ निर्दाळन तुसैत, कासया समुद्राचाट, कायसे लंकेचे त्रिकुट, बाणे एके करील पीठ, तुझ सकट राक्षसा, ऐसे बोलता सीतेसी, कोप आला रावणासी, मग दावणी धरली केशी, जेवी जीवासी अंतग. आणि असं सीता बोलल्याबरोबर रावणाने तिचे केस धरलेले आणि तिला आता बळजबरी ओढून घेऊन चाललेले. रावणे धरतांची सीता, रागे लोटी लंकानाथा, तव चाचरुणी पडे पालता, दावे मागुता धरावया, जीवी बेकापासी आलिया सर्प, तेवी सर्वांगी होय कंप, देखोनी सीतेचा प्रताप, अति कंप रावणा, युद्धा प्रवर्तल्या सीता, मज नाटोपे सर्वदा, ऐसे कळे लंकानाथा, श्रीरामकांता दुर्धर. जसा झटका दिला ना सीताना, तर रावण काय झाला? पालता झाला. सीतेमध्ये शक्ती खूप होती बरं का. कारण जे शिवधनुष्य रावणाला उचलता आलं नाही, त्याचा गाडा करीत होती ती. कोण खेळत होती? शिवधनुष्याला गाडा करून. आपण पोरं नाही खेळत का? बघा मग तिची शक्ती किती होती. मज सीता झाली प्राप्त, रावणाचा मनोरथ, स्वप्न प्राय अवघा व्यर्थ, तोही कथार्थावधारा. पुढील रामायणी कथा. दुसरी रावणी हरिसीता, उल्हास राक्षाची सीता, लंकेचे नेता तो होय, रथभंगीला तो जटायून, नाही आणविले विमान, गगनगती दशान सीता घेऊन निघाला, सीता सोडिली जटायून, तेने सुखी केले झाले रुजन, सर्वांचे तिचे करिता हरण, तपोधन तळमळती, जळचर भूचर खेचर, जंगमानी स्थावर, तळमळती जीव मात्र सीता, दक्षवत नेताची, सीता निज खांदी घेऊन, खेचर गती निघे रावण, ठाकावया लंकाबुण, सवेगा आपण निघाला. आता विमानं गेलं, रथ गेलं, आता काय खांद्यावर घेतलं आणि आता धावत सुटलेला आहे कुठं? लंकेच्या दिशेने रावण. तो मार्ग कळावया श्रीरामासी, सीता सांडी निज चिन्हासी, मार्गो मार्गे निज माळेसी, सांडी सुमनारसी मागडक. सीतेनं काय केलं? आपण ज्या मार्गाने चाललो, माझ्या स्वामीला रस्ता सापडला पाहिजे म्हणून एक एक चिन्ह, तिच्या जे दागिने होते, एक एक दागिना ती काय केली? टाकीत गेली. खुणा टाकीत, म्हणजे रस्ता सापडला पाहिजे. श्रीराम येल धावण्यासी, ही आशा सीतेचे मानसी, या लागी मार्गासी, प्रदेशी चिन्हे सांडी, उलंगोनी महापर्वत, पंथक्रमेला महादुस्तर, शुद्धी पावावया रघुनाथ, वस्त्रे शुद्धर्थ सीता सांडी. काही की वस्त्र टाकायची ते तुकडे करून, म्हणजे रामाला कळलं पाहिजे की ह्या दिशेने गेले म्हणून. लंगोनी पर्वता थोरथोरा, कृष्णवेण्या तुंगभद्रा, नदी अलंगोनी दुस्तरा, लंकापुरा मज नेतो, दावण्यान येवे श्री रघुनाथा, कोणी न देखे सोडविता, ऐसे जाणून या सीता, परमचिंता पावली. अशा प्रकारे चिंतेला शोक झालेला आहे, चिंता की आता मला कोणीच म्हणजे भेटना, काय करावं म्हणून तिला चिंता झालेली आहे. युद्धे सांगवया श्रीरामचंद्रा, बोते पाय श्रीरामभद्रा, पर्वतमाता पंचवानरा, देखे सुंदरा दुरोणी, श्रीरामाचे जीव प्राण, वानरोती पाचही जण, सीता जाणून जंबण वस्त्राभरण, ते त्यागी वस्त्राभरणे वरचे वरी, सीता सांडी नवे चातुरी, जाणे अवताराची थोरी, त्यागी सुंदरी शुद्धर्थ, पितांबर कनक शोभा, दिव्य अलंकाराची प्रभा, शुद्धी सांगावया निजवल्लभा, पद्मगर्भा सोय सांडी, निळ पिता रक्त देखा, पातसे मत्सन्मुखा, वानरा माझी तो माझा सखा, तो रुग कोटिळका शुद्धी सांगू, श्रामनामांकित खेवणे, करमुद्रिका करकंकणे, पितांबरी बांधून शुद्धी कारणे सांडिली. अशा प्रकारे तिनं वेगवेगळ्या खुणा जाताना टाकलेल्या आहे की मला शोधताना त्यांना सापडेल म्हणून. सीतेने वरून सांडिता, ती आली हनुमंताच्या हाता, तेने वंदुन्या माता, होय सांगता सुग्रीवा,
तव सुग्रीव म्हणे हनुमंतासी, हे तू ठेवी आपणापासी, कैसे आले पाकाशी, विस्मय त्यासी वाटत. आणि नेमकं ते दागिने जी टाकीत होती, तो दागिना नेमका खाली सुग्रीव आणि हनुमंत होते, त्या हनुमंताच्या हातात ते पडलेलं आहे. सभाग्ये भाग्य ज्याचे माथा, श्रीराम मुद्रा ये त्याचे हाता, उल्हास हनुमंताच्या चित्ता, श्रीराम कार्यार्था उद्यत. तिची मुद्रा अंगठी होती नेमकी त्या हनुमंताच्या हातात पडली बरं का. श्रीरामा वेगी धावी पाव, ऐसे ऐकता सीतारव, मग अवघे वानर मानिती अप्रव, जे नभी कोण रव अनुवादे. करिता वानरे उडाण, केले द्रोलोका समान, तो तळी पळाला रावण, सीता घेऊनी लंकेसे. आणि मग त्या वानराने उड्डाण केलेलं आहे त्या रावणाला पकडण्यासाठी, पण रावण स्पीडमध्ये पळून त्या लंकेकडे आता गेलेला आहे. ऐसे हनुमंते देखता दृष्टी, रावण भय घेऊनी पोटी, समुद्राचे परतटे उठा उठी पळाला, जटायुपी साथी दारुण, येथे उठोपा हे विघ्न, तेने दाके पळ्यामान लंका बोन ठाकिले. आणि आता रावणाला वाटलं मागं जटायूचं विघ्न आलं आणि आता ह्या वानराचं विघ्न आलं, म्हणून तो लगेच स्पीडमध्ये पळालेला आहे आणि त्यानं आपली लंका गाठलेली, लंकेमध्ये जाऊन शिरलेला आहे. लंकेसी गेला लंकानाथ, हनुमंते क्रोध केला शांत, लंका जाळून निमेष ते पोटा दृढ धरिले. त्यानं आता काय केलं, राग आला होता हनुमंताला त्या रावणाचा, आणि मग त्यानं राग धरून ठेवला, पण थांब म्हणे एकदा लंका जाळीन म्हणे तुझी मी. राक्षस धरत्या कोडी, मारीन लागता अर्ध घडी, ऐशिया कोपाची चौघडी, शांती बुडी साठविली. तव एरीकडे लंकानाथ, सीताम झाली प्राप्त, येणे उलासेना देते रघुनाथ केली पावे. अति दुर्घट लंकागड, भोवता समुद्राचा आगड, न चले रामाची चरपड, मार्ग अवघडे थे यावया. रावण सांगे सीते प्रती, तुझ म्या आणले नभो गती, श्रीराम लक्ष्मण पदाभिगते, कैसे नेती या ठाया. आता रावण म्हणू लागला सीतेला, अगं मी तुला आकाशमार्गे आणलं म्हणे, आहे ना, आकाशमार्गे आल्यामुळं तुझ्या पतीला हा मार्ग सापडणार नाही. आता हे आणि समुद्रावरून आणलं म्हणजे तुला हा त्या रामप्रभूला हा मार्ग सापडणार नाही, म्हणजे तुला आता कोणीही घ्यायला येणार नाही. क्रूर श्वापदे वनी वस्ती, मार्गा दुर्कट पवते, दुस्त सीताचे श्रुती, केवी रघुपती उपाये. तुझा राम कसा येईल, कारण मध्ये समुद्र आहे, जंगल आहे. या परी वो विचारिता, येथे नेवे रघुनाथा, तू मजवरून आता राज्य भोगता सुखी भोगी. आणि त्या सीतेला मग काय केलं, रावणाने त्या अशोक वनामध्ये आणून ठेवलेले. आणि मग अशोक वनामध्ये आल्यावर सांगितलं की आता तुझ्या पतीला तू विसरून जा आणि आता माझ्याशी लग्न कर, तुला मी माझी राणी करतो आणि हे राज्याचा वैभव सगळं तुला देतो. चंदनानी कृष्णागरू, कस्तुरी कुंकुम केशरू, विलेपणे सुगापारू, सुख शेजारू सुमनांचा, दोघे बैसोनी विमानी, क्रीडा करू नंदनवनी, अथवा लंकेचे भोवनी, अशोकवनी सुख भोगू. आता ते रावण सांगू लागलं, तुला काय पाहिजे सांग, कुठं जायचं सांग, इथं भरपूर आहे माझ्या लंकेमध्ये, सगळं वैभव आहे. इंद्राधिक सुरवर, करीन तुझे आज्ञेचे किंकर, मंदोदर्यादी अंतपुर, त्या निरंतर तुझ्या दासी. आता माझे मुलं तुझे का कोण होणार आहे, सेवक होणार आहे. माझ्या राण्या मंदोदरी सगट तुझ्या दास्या होणार आहे. सांग आता तुला काय करायचं. श्रीराम प्रिया भोगी दशर, हा तो ब्रिदांचा तोडर, रावणे हरिली सीता सुंदर, हा चरणी चरण अंधवाचा, सीता रावणाची पट्टराणी, ऐशिया वाकी गरजेती चरणी, ऐकोनी रावणाची वाणी, सीता संतोपोनी बोलत. म्हणून तू माझी काय वय आता पट्टराणी हो. असं ऐकल्याबरोबर सीता राग आलेले, क्रोधित झालेले आहे, संताप आलेला आहे सीतेला. आणि ती आता काय बोलती, मर मर निर्लज्जा दशिरा, काय बोलतो शी चिकुरा, तुझं सारिका नीलाजिरा, जगी दुसरा सेना. झाली आता सीताचा पट्टा सुटला. आता एकदा बायाचा पट्टा सुटला काही खरं नाही आहे. नळावर कधी भांडणं सुरू झाले, अरे बाप, 1 तास महाराज रिपीट शिवी होत नाही बरं का, 1 तास भांडत्या, पण एक शिवी डबल नाही.
चला विनोदाचा भाग सोडा. पण आता सीता क्रोधित झालेली आहे आणि आता ती काय म्हणते ऐका. सोयवरी दाविता बळबंड, धनुष्ये दंडिले वितंड, सभेत झाले काळे तोंड, श्रीरामे कोदंड भंगिता. अरे तुला काही लाज आहे का नाही? तुझ्या मला माझ्या स्वयंवरामध्ये ज्यावेळेस आला होता त्यावेळेस तुझं काळं तोंड झालं होतं, शिवधनुष्य तुझ्या बोकंडी बसलं होतं, तुझ्या तोंडातून नाकातून रक्त आलं होतं, अशी फजिती झाली होती, तरी तुला लाज नाही. ते न करशीजी माझे हरण, काळे वदन पलायमान, तू तो शूर्पणखे समान, नाके न जल्पसी. अरे तुला नाक तरी का? जशी तुझी बहीण आहे नकटी झाली होती ना शूर्पणखा, तसा तू पण काय, तुला पण नाक नाही आहे का नाक? आता तिथून तुझा अपमान झाला होता स्वयंवरामधून, पण तुला आता नाक नाही, तरी पण तू आता सदाचे तुझे काळे मुख, न राविसी रामा सन्मुख, माझा धरून अभिलाख, मागो भीक आलासी. अरे तुझं काळं तोंड झालेले म्हणे, पण आता माझी अभिलाषा केली तू आणि काय आला, मला भीक घालायला. भीक मागता मनसी जन्नी, आणि आता करीन मनसी पत्नी, तुझं सारिका मात्र गमणी, आन त्रिभुवनी असे ना. कारण भीक मागताना काय म्हणला, भिक्षांदेही माई. माई म्हणला ना. अरे तू मला माई म्हणला, जननी म्हणला, आई म्हणला, आणि आता पत्नी करायला चालला. काही लाज आहे का तुला? मात्र गमणी, मात्र गमन करायला चालला. करिता जटायुसी रण, त्वा दाती धरिले तृण, जो मांडणी पळ्यामान, तेव्हा अंगवण काय झाली, घालिता श्रीरामाची आण. जटायू बोलिला सत्यवचन, त्वा कपटे करून छळन, घेतला प्राण जटायूचा. अरे तो रामाची शपथ घातली जटायूला, नाही तर जटायू तुला काय आठवत होता? काय तो रामाची शपथ घातली, त्याचं मरण जाणून घेतलं आणि त्यांचे पंख उपरून त्याला मारलं, आणि त्याला तू खोटं सांगितलं, माझं मरण अंगठ्यामध्ये. म्हणून तू कसा आहे, कपटी आहे. माझा भोग भोगू पाहे रावण, तेही अधर्म्या ते दूषण, वायसा विष्ठेचे भक्षण, आणि अमृतपान चकोरा. तैसी सीता श्रीरामासी, रावणा उपभोग रक्षसी, अभिलेषिता जानकीसी, अनायासी मरशील. गजाचे जे आभरण, ते राशबाग आली ती मरण, तैसा सीता विलासिता रावण, कुळ निर्दळन पावेल. सकळ रसेविता मासी, परिदीप चाकिता मरण तिसी, तेवी राजभोगिता रावणासी, सीता विलासी प्राणात. तू माझी अभिलाषा करतो, पण तुझा काय होईल, नाश होणार आहे. तुझाच नाही, तुझ्या संपूर्ण कुळाचा नाश आता होणार आहे. स्तनपणीच्या पत्या उत्तम विवेकाने सेविता, ते त्याशी नजे सर्वता, तेवी लंकानाथा जानकी. सुंदर आरसा सुकृप, तोची सिमोरा धाविता ती संताप, रावणांगी सिमोरे पाप, सीता सुकृप त्या नव्हे. ऐशिया नाना समर्मयुक्ती, रावणा निर्भसी सीतापती, सती तेने गोपाळा लंकापती. मग दूता प्रती बोलत अशी सीता बोलल्याबरोबर आता रावणाला राग आला. आता रावण काय म्हणतो तिला, राक्षसा माझी बळी संपूर्ण, कपटकर्मी अति प्रवीण, ऐसे बोलावणी 8 जण, स्वय रावण सांगत, तुम्ही दुर्धर निशाचर, होणे जनस्थानी एकत्र, रामोदार्थी निरंतराती सादर राहावे. तर 8 जण तिथं बोललेले सगळे राक्षस, आणि त्यांना सांगितलं तुम्ही काय करा, आता रक्षण करा. राम कधी इथं येऊ शकतो, तुम्ही आता रक्षण करा. मारिले त्रिशिरा दूषण खरं, त्या रामा आणि आम्ही बद्ध वैर, तदर्थी तुम्ही 8 वीर, साधावे छित्र आदी यत्ने. तुम्ही 8 जे वीर आहे त्यांना सांगितलं तुम्ही रक्षण करा, कारण तो राम कसा आहे, फार शूरवीर आहे. त्यांना दूषण मारला, खर मारला, त्रिशिरा मारला, तो आमचा वैरी आहे. मारू जाता रघुनंदन, तुम्हासी निर्दाळे लक्ष्मण, एकेच वेळे 2 जण, साधोन आपण वधावे. निजले असता वनी, निदसुरे मारावे दोन्ही, कासनी भोजनी शैनी, उदक पाणी साधावे. जाता, आणि तो राम आणि लक्ष्मण जिथं दिसल, झोपेला असले तर झोपीत मारा, जे करीत असले, जे काही तिथं असले, जिथं असले तिथं त्यांना उदकी म्हणजे पाणी पित असले तिथं मारा, भोजन करीत असले तिथं मारा, पण त्यांना काय करा, खलास करा. या लागी आपण लपवणी, जनी विजनी गमनागमनी, सीताशुद्धी पाहतावनी, सिंतरोनी मारावे. छळे बळे कपट मेळे, दोघे मारावे एके वेळे.
तदर्थी तुम्ही प्रबळे स्वकार्य समूळ साधावे. जाता लवकर आणि छळाना बळाना कपटाना काय वापरा, कोणती नीती वापरा, पण त्या दोघाला काय करा, एकदाच मारा. मारिल्या राम लक्ष्मण तुम्हासी दिदले जनस्थान, तेथे नांदावे आपण ढोल निशान लावणी. अशा प्रकारे तुम्ही जर राम लक्ष्मणाला मारलं तर तुम्हाला ते पूर्ण जनस्थान देणारे, सगळं तुम्हाला वैभव देणारे. ऐसे सांगून या त्यासी रावणाला सीतेपासी, तिस नावया निजभवनासी ग्रहे चौपासी संगारिले. गुडिया तोरणे विचित्र मकरे शोभिती मनोहर, सीता देखुनी मंदिर मजा अनुसरे तैसे करा. रावणे हाती धरुणी सीता मंदिरे दाखवी अपूर्वता, धावणे आपली समर्थता अति एकांता नेली. आणि मग आता त्या रावणाने सुंदर असं घरामध्ये पलंग वगैरे काय जे सजावट केलेली आहे, आता सीतेला तिथं घेऊन यायचं आहे. पाहता कोणी न देखे दृष्टी आणि तुझ्याची न पडे दृष्टी, ऐशी एकांता गोरटी उठा उठी आणली. रावणा सवे अति एकांता निशंग आलीशे सीता, हा मज झाली आज झोंबता लंका नाथा उपटीनं. पण सीतेनं ठरवून झालं, यांना कधी माझ्याशी बळजबरी काही केलं तर याला काय करील, धरीनं त्याला उपटीन मारीन त्याला. शुंभ निशुंभ चंडमुंड जेवी जगदंबा करी दुखंड, देवी रावणाचे बळबंड खंड विखंड करीन मी. आता ती देवीच होती, माता होती, जगन्माता आहे ती काही साधी का. आता म्या शुंभ मारला निशुंभ मारला, सगळे राक्षस मी मारले, मग हा काय रावण काय, त्याला काय वेळ लागणार मला. श्रीरामसेवेचे दडपडे माझे अंगी बळगाडे, रावण मुखाचे किडे मजपुडे केवी झोंबे. हे रावण काय म्हणे, मुखाचं किडाय म्हणे. याची छदावया कंठनाळे का लागली शस्त्रबळे, नखे कडून शिरकमळे रावण केवळ तृण जैसे. हा कसा आहे, गावता सामान्य काही खरं नाही याचं, याला मी धरीन आणि चिरडून टाकीन. आलिया इंद्रजित कुंभकर्णा मारीन चडगडाने हाणून, कुमार सेनानी प्रधान निर्दळीन क्षण मात्रे. सीता श्रीराम निशक्ती ती केवी आकळे रावणा हाती, येणे बळे सीता सती आली एकांती निशंक. सीता नाकळे निजबळे हे रावणासी समूळ कळे, मग विषयाचे प्रीती मिळे चरण कमळे वंदिली. सीता नोनी एकांता रावणे चरणी ठेविला माथा, मज विषय शरणगता कृपा तत्वता करी सीते. त्यजोनिया श्री रघुनाथा मज वरावे तुवा तत्वदा, माझी वाचा न करी व्रथा शरणागता अनुपेक्षी. अशा प्रकारे सीतेला एकांतामध्ये घरामध्ये आणलेलं आहे. आणि आता रावणाने चरणी ठेविला माता, रावणे चरणी ठेविला माता. बघा, सीतेच्या त्याच्यावर माथा ठेवला आणि आता एक काम कर, मला वर म्हणजे माझ्याशी लग्न कर. अशा प्रकारे त्याला प्रार्थना केली सीतेला. तुझी वंदिता चरण कमळे मस्तकी लागली वो कोमळे, करस्पर्शोने अति मावाळे मन कळवळे भोगारती. जिचे चरण सुखरूप तिचे भोगिता स्वरूप, मज येल सुकामुप कृपानुरूप वरी माते. मी तवा ती गर्वी रावण ब्रह्मादी देवा नव्हे शरण, दानव मानवा पाड कोण तो मी चरण वंदितो. तुझे पाय धरतो मी, पण माझ्याशी काय कर, लग्न कर. असं सीतेचे चरण धरोनी हाती, रावणे तसे काकुळती मजा अंगीकारी भोगारती. तव सीता सती हसली. बघा, तिचे पाय धरू लागला आणि काकुळती लावू लागला, प्रार्थना करू लागला, पण काही कर, पण मला काय कर, माझा अंगीकार कर. तवा सीतेला हसू आलं. बघा, सुरवरा वंद्य श्रीरामचंद्र, त्यापुढे तुच्छ राक्षसेंद्र, सांडून या गजेंद्र अरुणा खरक तसा तू. सांडून या अमृतपान करावे काग विष्टा भोजन, देवी तेजोनी श्री रघुनंदन तुच्छ रावण भोगावा. काय सांगितलं, अहो माझा पती कोण आहे, श्रीराम रघुनंदने. मग अमृत प्यायचं सोडून मी का ते विष्ठा भोजन करू का. बघा, काग म्हणजे कावळ्याची विष्ठाचं भोजन करू का मी. माझ्या पुढे काय आहे, रामप्रभू म्हणजे अमृतपान आहे. कागा घरी श्राद्ध विधान, तेथे विष्ठेने पितृतर्पण, ते न स्वीकारिता ऋषीजन ते सेवन कागाचे.
म्हणून ते जे श्राद्ध असतं ना त्याचं जेवण कोण करतं? कावळा करतो आहे ना. कावळ्यानं शिवला का मग लोक जेवते आहे की नाही. ऐकोनी सीतेचे वचन रावण कोपला दारुण, तुझं रामाचे दर्शन कल्पांती जाण होणे दे. तुझं श्रीरामा नवेची भेटी, तुझ त्याशी करूने दी गोष्टी. तू श्रीरामा देखोने दी दृष्टी, मी माटी रावण सीते ऐके सावधान. तुझ मी वधीन आपण, का तुझं मी कुजविन जाऊ तू शरण मजेसी. आणि मग रावण आता संतापलेला रावण म्हणतो, तुला मी सोडणारच नाही, तुला कुंजवीन म्हणजे इथंच तुला सडवीन, इथंच नाही तर तुझा वध करीन नाही ऐकलं तर. असं तिला धाक दाखवू लागला तो. श्रीराम आणि लक्ष्मण ते तो राक्षसांचे भक्षण, तुझी कोण करी सोडण आग्रे पूर्ण तो मूर्ख. माझे राक्षसी घालो निघाला, राम लक्ष्मण गेला मेला. सीते अंगीकारी मजला सांडी आपला दुराग्रो. पाप भोगाची आरासी वनी कष्टलासी रामा सरसी. परमभुवने लंकेशासी भोगी सुखासी जानकी. पाप असेल तुझ्या माथा तरी सांडीची लंका नाथा. भोगमंती श्रीरघुनाथा तरी तो सर्वता निमाला. ऐकोनी रावणाचे बोलणे सीता हसिली सत्राने. तू मज भोगावया कारणे मरणा धरणे बसलासे. पतंगे आकळीसी दीपासी जळोनी मरे स्नेह संगतीसी. ते दुर्दशा रावणासी मद भोगेसी मरणार्थ. जसा पतंग असतो, पतंग दिव्याच्या भोवती फिरत राहतो आणि त्याच्याकडे झडप घालतो. त्याला असं वाटतं मी याला विझून टाकेल, पण ते त्याच्यात जातं आणि स्वतः मरतं, भस्म होतं. तसं तू माझ्या भोवती काय आता पिंगा घालू राहिला आहे ना, तू याच्यामध्ये तू स्वतःच मरशील. करिता परदारीची चोरी गेले आयुष्य यश कीर्ती श्री. लंका वैद्यव्याची परी बैसेल निखरी तुझेनी. अरे तू परदारीची चोरी केली, कारण परदारा काय आहे? दुसऱ्याची पत्नी कधी हरण केली नाही पाहिजे. परदारीची तू चोरी केली म्हणून तुझं जे वैभव होतं, तुझं जे यश होतं, वैभव यश श्री कीर्ती तुझी काय झाली? सगळी बुडाली, सगळं गेलं, तुझं वाया गेलं सगळं, कारण तू परदाराची कामना केलेली आहे. मारिले मनसी श्री रघुनाथा हे तव तुझी मिथ्या वार्ता. श्रीराम काळाचा नियंता ऐके आता सांगेन. मग रावणानं काय खोटं सांगितलं? माझ्या लोकांनी तुझ्या पतीला मारलं म्हटले, लक्ष्मणाला आणि रामाला मारलं म्हणले. पण ती म्हणते माझ्या प्रभूला कोण मारणार आहे? तो काळाचाही बाप आहे का नाही? काळाचा नियंता आहे, म्हणून त्याला माझ्या पतीला कोणी मारू शकत नाही. श्रीराम बाणाती तिखट धाके समुद्र येईल वाट. बेदिल गिरी त्रिकोणताही कंठचे दिलं. इंद्रजित सबळ पळ प्रवीण क्षणार्धे मारी लक्ष्मण. कुमारवीर प्रधान सैन्य घाये प्राण जातील. माझ्या प्रभूचा काय आहे? बाण म्हणजे एक बाणी एक वचनी एक पत्नी. तिखट बाण आहे, जसा आला तर तो समुद्राला सुद्धा काय समुद्रसुद्धा त्या बाण वाट देईल असा असणारा माझा. आणि गिरी त्रिकूट हा जो त्रिकूट पर्वत आहे त्याला भेदून तुझे सुद्धा 10 कंठ माझे प्रभू छेदतील. लक्ष्मण तुझ्या मुलाचा काय घेतील? प्राण घेतील, इंद्रजिताला मारील. निदसुरा कुंभकर्ण रणी हरविल नाक कान. लागता श्रीरामाचा बाण उभ्याच प्राण सांडिल. तुझा जो भाऊ आहे कुंभकर्ण, त्याला कधी माझ्या पतीचा बाण लागला तो सुद्धा प्राण सोडून देईल. अशा प्रकारे सीता आता लंकानाथाला ऐसे बोलनिया सीता क्षोभे पाहे लंकानाथा. त्याशी जळगाप सुटला चित्ता दुर्धर दुता पाचारी. मनेसी भला नवे एकांत क्षोभे करील माझा घात. विचारी पडला लंकानाथ करत कार्यार्थ साधेना. त्याला चिंता पडली, काय करावं? इतका प्रयत्न मी करू लागलो पण सीता काही वश होईना, काय करावं? विचारात पडला. सीता सती पतिव्रता सत्य मानले लंकानाथा. आपुल्याने स्वार्था होय राखता जानकी. त्रिजटा रावणाची भगिनी गुज सांगे तिचे कानी. सीताने वनी अशोकवनी सावधानी राखावी. मग त्या रावणाची बहीण होती, तिचं नाव होतं त्रिजटा. त्या त्रिजटानं सांगितलं की आता सीतेला कुठं नेऊन ठेवा? अशोकवनामध्ये नेऊन ठेवा. अशोकवन ऐकता गोष्टी
बांधी सीता शकुन गाठी, शोक पळाला उठाउठी, होईल भेटी श्रीरामा. आणि अशोकवनाचं नाव ऐकल्याबरोबर सीतेला थोडं बरं वाटलं, कारण त्या अशोकवनामध्ये रामप्रभू मला भेटतील अशी तिला आता आशा निर्माण झाली. सीता राखिली अशोकात, अशोका माझी श्री रघुनाथ. तिपासी असे तो सतत, सावधानार्थ सुकृप. एका जनार्दना शरण, सीता प्रवेशली अशोकवन. अशोकी नाही शोकबंधन, सीता ते स्थान पावली. अशोकवनामध्ये आता तिला रावणाने नेऊन ठेवलेलं आहे आणि तिला सोबती रावणाची बहीण त्रिजटा हिला ठेवलेलं आहे. पण त्रिजटा चांगली राहते बरं का, त्रिजटा चांगली राहते. एका जनार्दना शरण, सीता प्रवेशली अशोकवन. अशोकी नाही शोकबंधन, सीता ते स्थान पावली. अशोक म्हणजे जिथं शोक नाही आहे त्याचं नाव अशोक. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे अरण्यकांडे एका कार्तिकायम श्वेताशोकवन प्रवेशोनाम अष्टोदशाय गोडः. प्रभु रामचंद्र भगवान की जय की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. अशोकवने सीते पासी, दुष्ट दुर्धर राक्षसी. रावण ठेवी भेडसावयासी, भये आपणासी वश होईल. सीता संरक्षणी नित्यवासी, विकटा विक्रता समयेसी. विरूपा विक्राळा राक्षसी, अशोकवनासी त्या आल्या. नाना रूपा नानाकारा, विक्राळा कराळा ती उग्रा. भिंगुलविण्या भयासुरा, आल्या समग्रा सीतेपासी. अशा प्रकारे रावणाने सीतेला आता अशोकवनामध्ये ठेवलेलं आहे आणि तिच्या भोवती अनेक राक्षसींनी ठेवलेलं आहे. कशाला? तिच्यावर रक्षण म्हणून. त्याच्यामध्ये विकराळा, कराळा, भिंगुलवाण्या, काय काय नाव आहे तुम्हीच पाहता, राक्षसींनी सगळ्या. एकीसी एकान अंतरण, दुसरा कांतो प्रावरण. काने कापती त्रिभुवन सीतेशी, छळन करू आल्या. एकी स्तना युधा दर्दुरा, एक एक तान गावे बारा. स्थान गाते मारी असुरा, सीतेशी बेदरा दिवाली. ब्यासुरमुख दीर्घ दाताळी, दाती दिग्गजा करी रांगोळी. वैरणदाळी दातादळी, सीतेजवळी भयदावी. आता त्या अकराळ विक्राळ होत्या आणि त्या सीतेला काय दाखवायच्या? घाबरून टाकायच्या, भीती दाखवायच्या. दात मोठले हसायच्या, काय काय. एकीचे केस सलो पूर्ण, तेची नेसने तेची पांघरुण. केश तिकड जैसे बाण, केशव बने जगपळे. आजामुखी गजमुखी, सिंहश्वान शुक्रमुखी. व्याघ्र म्हणा तरसमुखी, घोडमुखी विकराळा. आता त्या सगळ्या मुखी होत्या. आजामुखी, गजामुखी, सिंहमुखी, पुन्हा डुक्करमुखी. सगळ्या मुखी होत्या बरं का. खरोष्ट वर्ता सलंबोष्ट, ओटे प्राण्याच्या भरती घोट. अवघ्या आली सीते नकट, भय उद्भट दावावया. आणि त्या भीती दाखवायच्या, त्या सीतेला घाबरून टाकायच्या. रावण सांगे राक्षसीशी, दुर्धर बेड सवा सीतेसी. दर्जन गर्जना ती सवेसी, अट्टहासी गर्जनी. आणि रावणानं मुद्दाम सांगून टाकलं, तिला काय करा? घाबरून टाका, तिला भीती दाखवा, म्हणजे ती काय होईल? घाबरून मला वश होईल. यासाठी सगळं खटाटोप. तिसी करावे सुखशांतवन, सीते तुझे भाग्यधन्य. जे दशासन तुझ कांत, ऐसे सांगून तैसी. दाढील्या अशोकवनासी, वश झाली सीतेसी. आनावी गजरेसी मजपासी. आणि मग सांगून ठेवलं, सीता तयार झाली का तुम्ही काय करा? तिला माझ्याकडे घेऊन या म्हटले. सीता देखताची दृष्टी, भय पळाल्या उठावटी. राक्षसी भयबदपोटी, गोष्टी उपराटी जैथे झाली. भेट सौ जाता सीतेसी, भयभीत झाल्या राक्षसी. श्रीरामस्मरणाची महिमासी, द्वंद्व भक्तासी बांधेना. आता ती सीता होती, ती काय घाबरणार होती? तिनंच त्या राक्षसीनेला काय केलं? सीतेनं घाबरलं, त्यांना घाबरल्या त्या. तवैरीकडे श्रीराम सौमित्र, दोघे होणी एकत्र. आश्रमी एकली सीता सुंदर, दोघे सत्वर निघाले. विशेष भेटची जाताना नशलोय वामनयन. पदोपदी रघुनंदनाळ खळे आपण क्षणाग्ना. समुद्रे एक सावधान, अशुभ होता ती अपशकुन. आजी सीतेचे दर्शन घेऊ देखो ये न कळे. लक्ष्मणा एकली सीता, आश्रमी असेल काय आता. वारंवार पुसता प्रबळ चिंता सीतेची. आश्रमी एकली सीता सांडुनी,
का येथे आलासी धावणी हरवण्याता राक्षपत्नी कोण तिजला गोणी सोडविलं. आता इकडे पंचवटीमध्ये काय झालं लक्षात आहे का? कारण लक्ष्मण त्या रामप्रभूच्या मदतीसाठी गेलेला आहे. कारण त्या मारीच राक्षसाने त्या हरण्याने मरताना लक्ष्मणा धाव असा आवाज काढला म्हणून सीतेनं लक्ष्मणाला बळजबरी पाठवलं. आणि मग आता दोघाचे हे चालू आहे. लक्ष्मणा अरे तू सीतेला सोडून का आलास? आता काय झालं असेल काय माहिती म्हणून ते दोघंही आता साशंक झालेले. लक्ष्मण ऐकली सीता आश्रमी असेल काय आता वारंवार पुसता प्रबळ चिंता सीतेची. आश्रमी एकली सीता सांडुणी का येथे आला सी धावणी हरवणी नेता राक्षसी पत्नी कोण तिजला गोणी सोडविलं. अरे तू कशाला आला? तू सीतेचं रक्षण करायचं होतं. आयशा मार्गद करिता गोष्टी दोघे आले पंचवटी सुंदर कपाळे शानिकटी सीता गोरटी दिसेना. शोधोनी पाहिली पंचवटी शोधिली उभय गंगा तटी वनी धुंडिता परमकष्टी झाले जगजटी अतिशान श्रांत. अशा प्रकारे दोघे पंचवटीमध्ये आपल्या आश्रमामध्ये आले आणि पाहतो तर सीता तिथं दिसेना, गायब झाली सीता. इकडे शोधू लागले, गंगेच्या किनारी शोधू लागले, कुठे गेली सीता, कुठे गेली. श्रीराम दाखत होता पोटी त्याची घडली गोष्टी अपेश बात्री झाली सृष्टी लक्ष्मणा पोटी अतिचिंता. लक्ष्मणे हरविली सीता हे अपेश बसले माथा काय मी सांगू रघुनाथा शोधिता सीता दिसेना. आणि लक्ष्मणाला सुद्धा वाईट वाटलं, मी इथून गेलो म्हणून सीता काय झाली आता कोणीतरी पळून नेलं. पश्चिनी पडल्या पारधी हाती पिल्ली चरफडती फडफडती ते विनेली सीता सती झाली उपवती आश्रमी ऐसे देखोनी उपती श्रीरामच कावला चित्ती करावे अवतार गती निज पुरुषार्थी उद्युतो सज्ञान माझी सीता सिद्धती जे सज्जन रावणार्थी सोय गेली लंकेप्रती राक्षसा ख्याती लावावया समुद्री तारुण पाषाण मारीन रावण कुंभकर्ण श्रीराम आले स्फुरण कुळ निर्दळण राक्षसांचे. पण आता रामप्रभू होते ते आहे का नाही, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. म्हणून रामप्रभूला सांगितलं बरं झालं सीता तिकडे गेली, सीतेच्या निमित्तानं आपण तिथं जाऊ आणि अनेक राक्षसाचा वध करू. मारोनी राक्षसांच्या कोडी सोडविन देवाची बांधवडी रामराज्याची निजगुडी जगी रोकडी उभेन. आता सीतेच्या निमित्ताने मी लंकेला जाईल आणि तिथे लंकेश रावणाने जे देवाला बंदिस्त केलेलं आहे त्यांना सोडील, रावणाचा नाश करील आणि आपल्या रामराज्याची गुढी अयोध्येला उभारीन. जैसी अवताराची गती तैसी अवताराची स्थिती श्रीराम निघाला तैशी आरती सीता शुद्धरती विलपत. श्रीराम अवतार सुनिश्चित त्यासे लोकसंग्रहार्थ वशिष्ठे नेमिला परमार्थ तेचे रघुनाथ संपादी. अशा प्रकारे आता लक्ष्मण आणि रामप्रभू आता त्या सीतेला शोधित पुढे पुढे चाललेले आहे. मी तुझं देखतो सुंदरी तू कापळतीशी दुरीची दुरी ऋगुणी वृक्ष घाल माझारे नेत्रोंतरी कालपसे उभे राये ओ येथे जू जाशील तेथे जेथे मी येन तुझं सांगा ते सांडून माते जाऊ नको. आता राम काय झाले, वेडे पिसे झाले. त्या झाडाला विचारू लागले कुठे माझी सीता, आणि आत्ता इथं होती ना, अगं कुठे गेली, कुठं मला सोडून कुठं चालली तू पुढं दूर. मृग मारोणी मज येता विलंब लागला तत्वता तेने क्षोभ झाला चित्ता क्षमा सर्वता मजकारी. मला उशीर झाला म्हणून तू रागावली का माझ्यावर, असं म्हणून तिचे लक्ष्मण न करी तुझे वचन तेने झाली क्षोभायमान तदर्थी माझे लोटांगण क्षमा पूर्ण मज करी. कृपेने मज द्यावी भेटी सांगे जीवीची गुजगोष्टी तू एकाकी गोरटी वन दुःखपेटी का जासी. ऐसी न देखता सीता श्रीरामासी परमचिंता लक्ष्मणासी वय सांगता गता मृता जानकी. अशा प्रकारे आता शोक करू लागले रामप्रभू, त्या झाडाला कवटळू राहिले. सांगा माझी सीता दिसली का, कुठं सीता दिसली का, असं म्हणून श्रीराम म्हणे सीता एकली राक्षस बाई पळून गेली किंवा अपबाई निमाली अथवा मारिली राक्षसी. काय झालं असेल माझ्या सीतेचं, का कोणा पळून नेलं, का एखाद्या राक्षसानं मारली, का काय झालं नेमकं. सीता सीता म्हणता वेळोवेळा वाळले ओट सुकला गळा अश्रू पूर्ण आले डोळा जनक बाळ केवती आहे. रामाला रडू आलं आणि सारखे ओठ सुकलेले आहे आणि सीता 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 म्हणून रडू लागले.
मूर्छापन्न मूर्छेआत हाय हाय सीता म्हणत, सीता विरे श्रीरघुनाथ दुःखाभिभूत अति दुःखी, पडे अडखळे उठे बैसे सीता सीता म्हणे आवेशे, सीता विरे लागले पिसे क्षण किरणा पुसे जानकी. त्यांना आता पत्नीचं काय पिसं म्हणजे वेड लागलेलं आहे आणि खाली पडतात, उठतात, चालतात. अशा प्रकारे रामप्रभू शोकाकुल झालेले आहे. श्रीराम म्हणे सौमित्रासी शोधिता पर्वत देशोदेशी, सीता न भेटे आम्हासी शुद्धी कोणासी पुसावी. आणि मग रामप्रभू लक्ष्मणाला म्हणतात, आपण बरंच फिरू लागलो आता या जंगलामध्ये, पण सीता काही आपल्याला सापडेना. मग ही सीतेचा शोध कोणाला विचारावं, सांग लक्ष्मणा, कोणाला विचारावं. शुद्धे पुसावया जान हे केवळ वन विजन, शोधिता न भेटे जन काय आपण करावे. ऐसे बोलता श्रीरघुनाथा सीता विरय सम्राटता, पुसोदावे तो पर्वता पर्वत माता वृक्ष असी. अशा कोणाला विचाराव, या पर्वताला विचाराव का या झाडाला विचाराव का इथं कोणी माणसं नाही, जंगल आहे सगळं, काय करावं अशी चिंता त्या रामप्रभूला तिथं पडली. मार्गी जाता रघुनंदन देखे सीतेचे सुवर्णभूषण, लक्ष्मणा मन सीता येणे मार्गे नेलीसे. आणि मग त्या सीतेचे एक एक दागिने सापडायला लागले. मग त्यांना खात्री झाली की ह्याच दिशेने माझी सीता गेलेली आहे, कोणीतरी तिला पळून नेलेलं आहे. कपट रूपे राक्षसी येतवरी आणोनी सीतेसी, छेदुनी मारुनी तिसी विभागीसिले बक्षिले. का इथपर्यंत सीतेला आणलं आणि इथं मारलं काय अशी शंका रामप्रभूला तिथं झाली. अवलोकोनी नयनी धनुष्य बंगले हेमापर्णे, कवच बडिले दिशे भरणे मुक्ताभरणी लकलकित. ऐशी आयुद्ध संकटी सीता मारिली गोरटी, राक्षस तो माप कपटी मासासाठी मारिली. सीता मारिली राक्षसी काय मुख दाऊ अयोध्येसी, सांग काय जनकापासी जनकापासी क्षत्रिय धर्मासी हे लाज. आता मी काय सांगू, अयोध्येला गेल्यावर माझ्या सीतेला जर मारलं कोणी आणि माझ्या सासऱ्याला काय सांगू, जनक राजाला काय सांगू, कारण त्यांची कन्या. असं म्हणून त्यांना आता क्षत्रिय असल्याची लाज स्वतः वाटू लागली. मी क्षत्रिय आहे, कसं सांगू मी, काय सांगू सीतेचे मातेसी, काय सांगू निज संन्यासी, सीता हरविली वनवासी, काय सुरदासी मी सांगो. लाज लागली यशकीर्तीसी, लाज लागली क्षात्रवर्तीसी, लाज लागली मसमानसी, सीता वनवासी हरविली. अशा प्रकारे रामप्रभूला स्वतःची लाज वाटू लागली की मी एवढा मोठा राजा आहे, क्षत्रिय राजा आहे, आता मी काय सांगू, सीतेच्या आईला काय सांगू, माझ्या आईला काय सांगू, सगळ्या जनतेला काय सांगू, सीता हरवली म्हणून. राक्षसी नेलिया सीता सुंदरा, सुकुल सुपत्र सुपरिवारा, राक्षसी करिंदरा शरदारा निवटोणी. जर राक्षसानं जर नेली असेल तर ही पृथ्वी मी काय करीन, अराक्षसी म्हणजे सगळे राक्षसाचा नाश करील म्हटले. जर राक्षसानं नेली असेल तर मी तव काळाचा आकळिता, आतंका ते निर्दाळिता, मर्दोनी लोका समजता आणि न सीता निमिषार्धे. सीतेची या शुद्धीसाठी क्रोधे जाळू पाहे सृष्टी, भय उमा जोंबे कंठी दाके पोटी सदाशिव. अशा रामप्रभूला राग आलेला आहे आणि आता लक्ष्मण आता रामप्रभूला शांत करू लागले. श्रीराम काळा अग्निरूप क्रोधायमान, ते दे कोणी धाके लक्ष्मण, तोंडीचे पाणी गेले पळून कंपाय बाण भयभीत, मारिली ताटिका सुबाहू, ते हा दुर्दर्शो बनवता बहु, विरोध सीताराऊ क्रोध होते नव्हता. आता लक्ष्मण म्हणू लागला, माझ्या दादाचा राग पहिल्यांदाच पाहिला मी एवढा, कारण बरेच राक्षस मागे ताटिका मारली, विरोध राक्षस मारला, त्यावेळेस एवढा दादा एवढा कंपायमान भयभीत झालेला नव्हता, पण आता फार क्रोधित झालेला आहे. श्रीराम क्षोभला निर्वाण, देखोनी सौमित्र आपण, दावोनी धरिले दोन्ही चरण, क्षमा संपूर्ण करी रामा. आणि मग लक्ष्मणाने आपल्या दादाचे पाय धरले, क्षमा करा दादा, तुम्ही शोक करू नका, आपण काहीतरी याच्यावर तोडगं काढू म्हटले. प्राण राखून या भूती, तुझे नि वायूची गती, चंद्री तुझे नि श्रीरघुपती, शोभा शोभती सर्वदा, तुझे नि निज तेज स्थिती, सूर्याशी तेजाती दीप्ती, तुझे अक्षमेने स्थिती, ते भूते वाहिती सर्वदा. अरे दादा, तू काही साधा आहे का, तू कसा आहे, या ब्रह्मांडाचा नायक आहे.
आहे का नाही. म्हणून तुझं सामर्थ्य साधन आहे म्हणून तू काही साधन आहे. समुद्र वेळा राखे सर्वदा, काळ तुझे अधीन सदा, अकाळ प्रळण करी कदा, निज मर्यादा हे तुझी. तू काळाचाही बाप आहे आणि समुद्रसुद्धा तुझ्या ताब्यामध्ये. समुद्राला कधी आज्ञा केली तर राहील का मुंबई? मुंबई तर सगळी पाण्यातच जाईल. त्याला सांगितलं 1 मीटर उंच समुद्राला, सगळी मुंबई साफ होऊन जाईल, आहे का नाही. म्हणून समुद्राला ओलांडायची सुद्धा आज्ञा नाही आहे. कारण भगवंताचं काय आहे, तुझी असत्तेने. सगळी कोणाची सत्ता आहे? तिची. तुझी असत्तेने वेदासी बोलणे, आहे का नाही. म्हणजे वेद बोलतात त्याच्या सत्तेनं, झाडाची पाने हलतात त्याच्या सत्तेनं. म्हणून असा असणारा तू कसा आहे, तू सृष्टीचा आदिकर्ता, तुझे नि बाळक विधाता, आपले परिपूर्ण पूर्णता श्रीरघुनाथा आठवी. आयसे ऐकोनी सौमित्र वचन, निज क्षोभले सोय प्राशुन, संतोषने श्रीरघुनंदन दिदले आलिंगन सौमित्रा. आणि अशी स्तुती केल्यावर आता रामाचा राग थोडा शांत झाला बरं का. म्हणून आपल्याला राग आल्यावर कोणीतरी शेजारी पाजारी पाहिजे बरं का, आहे का नाही, सांत्वन करायला, आहे का नाही. थोडा राग कमी होतो. म्हणून लक्ष्मणाने पाय धरले, दादा शांत व्हा, शांत व्हा. ऐकोनी बंधूची विनंती, संतोषाला श्री रघुपती, प्राशुन या क्रोधवृत्ती, सुखशांती तुष्टला. आपल्या भावाचा मान ठेवला बरं का, भावाची विनंती ऐकली आणि मग क्रोध शांत झाला. संतोषोनी श्री रघुपती, दोघे बैसले सुखस्थिती, झाली पूर्णाती उदय प्राप्ती चंद्राची. एका जनार्दना शरण, आठविता पूर्णपण, श्रीराम सुखे सुखावून, केले शयन तृणशयी. अशा प्रकारे आता लक्ष्मणाने श्रीराम प्रभूला शांत केलं आणि गवताचं आसन टाकलेलं आहे. गवताच्या आसनावर आता दोघंही शयन म्हणजे झोपलेले आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे अरण्यकांडे एकाकार टीकायाम श्रीरामशिता शोक विलासनम नाम 19 अध्याय गोडः. पुंडलिकावर्देव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीरामचंद्राय नमः. पौर्णिमेची रात्री शोभायमान, तृणशेजे रघुनंदन, करिता झाला सुकेशण, किपाद संवाहन सौमित्र, चंद्रादय मनोहर, चंद्रकिरणाती सुकुमार, अंगी लागता श्रीरामचंद्र उठी सत्वर गजभोजनी. अशा प्रकारे तृणशेज म्हणजे गवतावर शयन केलेले रात्री आणि सकाळ झालेली आहे. सकाळी आता उठलेले आहे. श्रीराम म्हणे लक्ष्मण, खडतर सूर्याचे किरण, मजबादिती दारुण बैसे, दोघी जण तरुतळी. तव सौमित्र म्हणे श्रीरघुनाथा, रात्री कायसी सूर्याची कथा, हा अमृताशी चंद्र तोता निवी स्मरता निज करणी. जरी हे चंद्रबिंब सांगसी पूर्ण, सौमित्रा तुझे हे कैसे ज्ञान, बिंबी दे कोणी मृगचिन्ह चंद्र लक्षण मी जाणे. जरी हे चंद्रबिंब निज चिन्ही, एकत्र देखत सोनैनी, तरी मृगनयना चंद्र वदनेसी, जनक नंदिनी ते कोठे आहे. जरी मृगचिन्ह चंद्र देखसी, तरी मृगनयना चंद्र वदनेसी, सीता दाखवी मजपासी, मनोनी ukसा बुक्सी स्पुंदत. आणि आता रामाला सकाळी उठल्याबरोबर पुन्हा कोणाचं ध्यान आलं? आपल्या पत्नीचं, आहे ना. आता हे गज म्हणू लागला, चंद्राचं मुख बघा, सूर्याचं मुख बघा. आता किती जरी पाहिलं तर ते पत्नीचं मुख पाहिल्याशिवाय काय होणार आहे की नाही. कारण पत्नी काय, पत्नीचं म्हणजे कधी तोंड भाव असं त्या रामप्रभूला झालं आहे. हे चंद्रबिंबसुद्धा त्यांना गोड लागणार. जरी मृगचिन्ह चंद्र देखसी, तरी मृगनयना चंद्र वदनेसी, सीता दाखवी मजपासी, मनोनी ukसा बुक्सी. बघा, मला सीताच दाखवा म्हटले, मला हे चंद्र नको, सूर्य नको. सवेची बोले आन आन, चंद्रे द्वंद्व मांडले जाण, कडता किरण तापलो पूर्ण समित्र. अशा प्रकारे रामप्रभू शोक करतायत. लक्ष्मणा सावत तू ऐका आता, चंद्रमा दौडिगा परता, न सवे तरी करीन गाता, संतापता मजतावी. लक्ष्मण गाली शीतलवारा, म्हणे तू द्वंद्वा पेटलासी समुद्रा, समुद्रात मजा अंती वजारा, दशा मरी मिळलासी, येऊन टायक पडता करू आलासी माझे गाता. असा विराज श्रीरघुनाथा, संतापता तितावी. जो तू होतासी सौमित्र, तो तू झालासी मित्र.
स्वयाने केलेले सर्व गात्र वथा वैरका करसी सवेक निगा वया धगी बावन चंदन लाविले अंगी क्रोधेश राम बोले वेगी आगी सर्वांगी लाविली सीताविरे अति विव्हळ त्यावरी लाविले तो विंगळ न भेटता जनक बाळ प्रळय काळ मजा आला. अशा प्रकारे आता तो गंज लक्ष्मण काय करू लागला, चंदनाचं लेप लावू लागला. कोणाला? रामप्रभूला. पण ते थंडच होईना ना, शांतच होईना, चंदन शीतळ राहतं. पण ते काही कारण जनक बाळ सीता भेटल्याशिवाय रामप्रभू शांत होईना. सीता वियोग विरे जाण माझा निगोपा हे प्राण सौमित्रा वेगी रची सरण आलोट मरण मजा आले. आता मी वाचत नाही. आता काय कर लक्ष्मणा, ते सरण पेटो. आता मी माझा जीव देतो बस. मी येथे सौमित्रा सांग कोण तू श्रेष्ठ सखा स्वामी संपूर्ण स्वामीत मज कैसे जाण अयोध्यापती शंभू श्रीराम तू मजपसी कैसा कोण हर हर मी काय सांगू आपण नित्यानुते लक्ष्मण माझा सेवक संपूर्ण आज्ञाधारी. अरे लक्ष्मणा, तू आमची सेवा करायला आलेला आहे ना, मग आमची सेवा करा आता तू. मी सांगतो तेवढं कर. तरी वनी काय हिंडसे का की प्रिय प्राप्तीच्या अनुलक्षी प्रिया कोण गैसी की तुझी भार्या जानकी जनगात्मजा अशी आठवण देता जानकी आठवली चित्ता हा केवती गेला सीता भेटीवा आता समुद्र. तर अशा प्रकारे हे लक्ष्मणा काही कर, पण आता सीतेची मला भेट घालून दे. असे देखोनी श्रीरामासी उमा विन्वी महेशासी काही एक पुसेन तुम्हासी ते निश्चयसी मज सांगा. आता तितक्यामध्ये राम लक्ष्मण ज्यावेळेस शोक करीत चालले होते, तितक्यामध्ये वरून विमान चाललं होतं. कोणाचं? शंकर पार्वतीचं. आणि मग पार्वती आता शंकराला काय म्हणते, तुम्हीच सांगितले आपण श्रीराम परब्रह्म पूर्ण त्यांचे स्वरूप ते कोण कृपा करून मज सांगा. म्हणून घातले लोटांगण मस्तकी धरले दोन्ही चरण मग ते सुटून जाण शिव आपण सोय सांगे. वना माझी जो विचरत सीते लागी जो अर्थभूत पूर्ण ब्रह्म रघुनाथ जाण निश्चित पार्वती. मग त्या पार्वतीनं विचारलं शंकराला, तुम्ही जे रामाचं वर्णन सांगत होता मला की रामप्रभू परब्रह्म आहे, मग ते कुठे आहे? मग शंकरानं सांगितलं ते पाहायचं का तुला? ते बघ, ते रामप्रभू ते बघ वनवासामध्ये चाललेले ते परब्रह्म आहे म्हणे. आता पार्वती म्हणे विषयासक्त श्री कामार्थी अति लोलुप्त शिव म्हणे तेची सदोदित ब्रह्म रघुनाथ पार्वती. पार्वतीला विश्वास बसाना म्हणे, हे तर बायकोसाठी रडू लागला म्हणे, शोक करू लागला, विषयाधीन दिसतं म्हणे. आणि हे कायचं परब्रह्म आलं? कोण म्हणतं? पार्वती. पार्वतीला शंका आली रामाविषयी बरं का. उमा म्हणे रडत रडत अहर्निशी तडफडत सीते लागी चरफडत तरी ब्रह्म रघुनाथ शिव म्हणे. आणि अशा प्रकारे शंकर भगवान म्हणतात, जरी रामप्रभू आपल्या सीतेसाठी रडू लागले तडफडू लागले, पण ते ब्रह्मचे. कसं आहे? रघुनाथ ब्रह्मचे. तुम्हाशी काय हिची ध्यान तुम्हाशी काय हिची चिंतन शिव म्हणे ज्ञान विज्ञान आम्हा ब्रह्मपूर्ण श्रीराम. म्हणजे तुम्ही यांचं भजन करता का? यांचं जे बायकोसाठी तळमळ करू लागले त्यांचं भजन करता तुम्ही? ती कोण हसू लागली पार्वती. रडत पडत तर फडत विषय कामी कामासक्त तरी प्रभम श्री रघुनाथ जान निश्चित पार्वती. उमा म्हणे महिषासी जरी म्या ठकविले श्रीरामासी तरी शिव म्हणे पार्वतीशी ब्रह्मत्व त्यासी पै नाही. आणि मग पार्वती म्हणते, बघा आता मीच परीक्षा घेते म्हणे, आणि जर मला त्याचं ब्रह्मत्व सिद्ध झालं नाही तर तुम्ही सुद्धा ब्रह्मत्व म्हणू नका. तुमचे झाली आज्ञापन क्षणार्धे छळीन रघुनंदन शिव म्हणे तो सावधान सुखे छळनंदू करी त्यासी. तुमची आज्ञा द्या मला, मी आता रामाला काय करते जाऊन छळते म्हणे, बघते खरंच ब्रह्म आहे का नाही. ऐसे शिवासी बोलता उमा स्वये झाली सीता मग छळावया श्री रघुनाथा आधी लागवता छळणार ती. आणि मग पार्वतीनं सीतेचं रूप घेतलं बरं का. आणि मग आता ती त्या जिथे रामप्रभू शोक करीत होते तिथं आता येऊन पोचली. हा हा सीता स्वय म्हणत वनी विचरे श्री रघुनाथ
तव त्या सन्मुख येऊनी ओ म्हणत उमा वनात पयाली. आणि तितक्यामध्ये रामासमोर येऊन उभी राहिली. कोण? पार्वती सीतेच्या रूपामध्ये. आणि तिकडून हाका मारू लागले राम, सीते सीते. इन ओ दिली, ओ आले मी. बघा, ओ म्हणोनी रामा पुढे, राम सीता म्हणे आणखीकडे, ते तव येवो तिकडेच, तेव श्रीराम म्हणे आणखीकडे सीता. आता रामप्रभूला ओळखता येणार नाही का? बघा, जाऊ जाऊ ते रामा सन्मुख, तो श्रीराम सी विमुख, हा हा सीते पोडीने हाक अधोमुख विलपत. आता ही समोरून आवाज देऊ लागली. तो सीते सीते म्हणू लागला, त्या समोर उभी राहिली. मग रामानं पाठीमागे हे करायचं, फिरवायचं आणि सीतेला हाक मारायची. तव लक्ष्मण विचारी निज चित्ता, वृक्ष पाशाना म्हणे सीता, ते जानकी सन्मुख असता दुःखावस्था का श्रीरामा. आणि मग लक्ष्मण म्हणलं, दादा तुमच्या पुढे सीता उभी आहे आणि तुम्ही आता कशाला रडता, कशाला दुःखी होता. तव लक्ष्मण म्हणे श्री रघुनाथा, दुःख का करता भेटली सीता, तव त्यासी अनुधावे लाता, बोल बोलती मारू पाहे. मग सौमित्र म्हणे कोपसी व्रता, पैल सन्मुखी उभी सीता, ऐसे बोलणे ऐकता शस्त्रे गाता करू धावे. सौमित्रा मी तुम्ही सहोदर, तो तू मस्सी करीवर, हे ते कैसी सीता सुंदर, दुःख दुर्धर मजाले. अति भ्रांती श्री रघुनाथा, मारू दावे सीता सांगता, लक्ष्मण म्हणे न बोले आता, बोलो जाता मारील. सन्मुख भेटली सी सीता, तिची प्रबोधी श्री रघुनाथा, आता मी न बोले सर्वता, म्हणून मौन असता लक्ष्मणे. तव स्वर्गी सुरवर समजता, ओढवली परमावस्था, बंदी सुटवणी लंकानाथा, वना सीता केवी आली. विस्मय करीती ऋषीश्वर, करते करीती सुरवर, जे ठकुनी आदशर सीता सुंदर वना आली. ऐसे ब्रह्मामणी अप्रभुता, भस्म करुणी लंकानाथा, वना आली सती सीता, तेने विधाता विस्मित. लक्ष्मण राहिला मौन धरुणी, मग सीता सीतेच रघुनंदन, तो कृत्रिम सीता करी धावणं सावधान व्हावी तुम्ही. मी जवळीच उभी असता, व्यर्थ का दावा म्हणा सीता, श्री विरय रडता रडताला सर्वता नये. पुरी बोलोनी निज महिमान, मी श्रीराम नित्य सावधान, ते श्रीने बुडाली ज्ञानाती ज्ञान उजाली ती. अज्ञानाची आघात मात, बुडीला प्रपंचानी स्वार्थ, सखा बंधू विनत त्याचाच घात करू धावा. सखा बंधू आणि भक्त अनन्य, त्याचे करू धावा हनन, बुडाले प्रज्ञान ब्रह्मज्ञान तुम्हा कैसे. पुरी म्हणतात्मा तत्वता, श्री श्री ते तोचे आता, कर्म करून या कर्मता जरी जडमोडता ती भ्रांत. मर्यादा वर्षे चतुर्दश, आम्ही करावा वनमास, आता उरले असती षण्मास, अयोध्येस मग जाऊ. श्रामणे तू काही, तेच नामे लोकांच्या ठाई, अद्यापि राहिले से पायी म्हणती तुकाई जगदंबा. बोला. आणि ती जी पार्वती माता आली होती, तिला म्हणू लागले माता जगदंबा माता आहे तुम्ही. ओळखलं बरं का? नाही तर सीते पार्वतीला काय वाटलं, आता हे परब्रह्म नाहीच आहे आणि मला काही ओळखणार नाही, सीता म्हणून काय मला सीता म्हणून हाक मारील. पण मारली का? नाही मारली. तिला म्हणतात तू तुकाई आहे, जगदंबा आहे माते. तुकाई नाम नामाभिधान, ते जगदंबेचे निजस्थान, अद्यापि पूजिती जनाती पावन दंडकारणी. श्रीराम वरदायिनी माता, तुकाई म्हणती राम वाक्यार्था. पुढे काय वर्तली कथा, सावधान श्रोता परिसावी. हासूनी बोले श्री रघुनंदन, माते तुझा लोटांगण, वा माझे न करावे छळन, मी अनन्य दीन शिवाचे. सांगितलं रामप्रभूना, माते तुला मी ओळखलेलं आहे, तू कोण आहे? जगदंबा आहे, पार्वती माता आहे, म्हणून तुला मी आता लोटांगण घालतो, माझा अजून छळ करू नको. श्रामणे सीतेसी माता, तो विस्मय लक्ष्मणाच्या चित्ता, आश्चर्य सुरवरा समजता, नोळखे कांता ऋषी म्हणती. लक्ष्मणाला नवल वाटलं, अरे या सीतेला माता म्हणून राहिलं तू, काय डोकं फिरलं काय? कारण लक्ष्मणाला ती ओळखू आली नाही. श्रामणे पुरती तिसी, एकले सांडुनी शिवासी, सीता रूपे छळवायसी, तुका आलीस जननी. तू त्या शंकर भगवंताला सोडलं, एकटं टाकून दिलं आणि मला माझा छळ करण्यासाठी माते का आली? तर ऐकोनी श्रीरामाचे वचन, सीतेची स्वरूपता सांडून, उमा घाली लोटांगण, श्राम सर्वज्ञ छळवेना. बघा, तिला पश्चाताप झाला की मी फसवीत होते रामाला, पण फसले का राम? नाही बा. कारण देव जाणता, देव जाणता, तू सगळं काही जाणतो.
म्हणून अशा प्रकारे तिनं आपलं सुस्वरूप सीतेचं रूप टाकलं आणि पार्वती माता पुढे आलेली. आणि मग त्या पार्वती मातेनं रामप्रभूचं साक्षात लोटांगण घातलं. शिव बोलिला सत्यवचन, श्रीराम नित्य सावधान, त्यासी तुझे न चले छळन, ते प्रमाण मजाले. मी शिवाची शिवशक्ती, सीता झाले अतर्कयुक्ती, ब्रह्मादी देव मज नेरती, त्वा श्री रघुपती ओळखिले. हे रामप्रभू, तू बरोबर ओळखलं मी कोण आहे, शिवाची पार्वती आहे, तो बरोबर मला ओळखलं. श्रीरामाचे अगाध ज्ञान, न चले छळन छद्म कामन, ऐसी बाणली उमेसी निज खुण, मग धरोनी चरण पुसतसे. आणि मग तिला पार्वतीला पटलं. काय पटलं? हे खरोखर ब्रह्म आहे. रामप्रभू कसे आहे? ब्रह्म. पहिले काय म्हणत होती? बायको बायको म्हणून हे काय ब्रह्म आहे का? हे विषयाच्या नादीला गेले सगळं असं म्हणत होती. बघा, जरी सांगावे कृपानिधी, तरी पावी पात्र शुद्धी, न व्हावा छळवादी, वादी विवादी नसावा. म्हणून कोणाचं एकदम छळ करू नये, त्याची पात्रता बघाव, हा कसा आहे काय नाही, पात्रता बघून त्याला बोललं पाहिजे. तुझे अंगी ज्ञान अभिमान, न मानोनी शिवाचे वचन, माझे करू आली छळन, तुझा पण केवी सांगो. नाही पतिवचनी करता अर्थ, नाही गुरुवचनी भावार्थ, तू सांगू नये गुह्यार्थ, ऐसे श्री रघुनाथ बोलिला. बघा काय सांगितलं, कधी बी पतीची वचन म्हणजे पतीची आज्ञा मोडायला नाही पाहिजे, आहे का नाही. पुन्हा गुरुचं वचन कधी मोडलं नाही पाहिजे. आधी गुरुचं वचन मोडण्यासाठी आधी गुरु करावं लागत आहे ना, मग गुरुचं वचन, आहे का नाही. म्हणजे पतीची आज्ञा कधी मोडू नये, गुरुचं वचन कधी मोडू नये, असं रामप्रभू उपदेश करतात. या ऐसे ऐकोनी श्रीराम वचन, उमा खेवचली मनी संपूर्ण, पती वचन गुरुवचन, उल्लंघन म्या केले. कारण मागं एकदा तसंच केलं होतं, मागच्या याच्यात सुद्धा आहे ना. त्या दक्ष राजाच्या तिथं यज्ञ होता आणि शंकर म्हणू लागले, जाऊ नको जाऊ नको. नाही म्हणे, मी जाणार म्हणजे जाणार. माझ्या वडिलाची फजिती असेल, नसेल दिलं आमंत्रण, मला आईवडिलाच्या घरी जायला कुठं परवानगी लागते का. मग पतीची आज्ञा मोडली, शेवटी अपमान झाला आणि त्या यज्ञकुंडामध्ये ती जळून भस्मसात झाली. तुझे होताची दर्शन, ज्ञानपण झाले धन, छळजन गेले तुझी आन श्रीरामा, ऐकोनी तिचे सत्यवचन, कृपे द्रवला रघुनंदन, आपल्या तर गुह्य ज्ञान सांगे आपण सद्भावे, उमे ऐके सावधान, पुरी ऋषी जन माझे प्राप्ती लागी जाण, केले अनुष्ठान निष्कामे, माझे पावावया चरण, त्यांचा सद्भाव पूर्ण, सांडून सर्व अभिमान तृण, पाषाण होणी ठेले, एक ते वृक्ष होणी तिष्ठत, एक ते झाले पर्वत, एक ते तृण पाषाण होत, मी तेथे सोय धावे, त्याचा भावार्थ देखून प्रथम देणे द्या लिंगण, त्यासी तुमचे तृण पाषाण पिसे पूर्ण मज मनसी. अशा प्रकारे काही जे भक्त हे वेडे झाले, पिसे झाले, काही दगड झाले आणि माझी काय करू लागले, ते रात्रंदिवस सेवा करू लागले. श्राम म्हणे अहो माते, काही एक सांगेन तुते, तो उमा म्हणे स्वरते, तुझे आज्ञे ते उल्लंघी, उमा दावनी उल्हासता, श्रीरामचरणी ठेविला माता, तुझे निझाले सुखस्वरूपता, काय मी आता अनुवादू, मिथ्या म्हणावे शिववचन, कोणाचे न करावे छळन, हेची मागतो मी आपण कृपा पूर्ण करी माते. म्हणून आता रामप्रभू म्हणतात की शिवाचं वचन कधी मोडू नको आणि कोणाचा छळ कधी करू नको. तुझे ऐकताची वचन, झाले अविद्येचे दहन, निमाले दळण आणि हेळन, तुझी आन श्रीरामा, तुझे निवचने शिरगुणाता, पावले सुख सायुज्यता, मग चरणी ठेवणी माझे, गेली उल्हासता कैलास. अशा प्रकारे रामाचं दर्शन घेतलं पार्वतीनं आणि आता ती तिथून कैलासामध्ये निघून गेलेली आहे. आता हे जे रामायण आहे, रामायणाचं थोडंसं वर्णन आलं आहे. शतकोटी संख्या येथ
कथा वाटा देवाचा पनगवंती शेषेनचा राम आमचा तुम्ही कैसे मनुष्यवंती मनुष्यकृती रामे केली आघात ख्याती आमचा वाटा श्रीराम कीर्ती तुम्ही तदर्ती का भांडा श्रीराम तुमचा वैकुंठपदी तरी वैकुंठी नाही केली ख्याती श्रीराम शेषेनी जरी निश्चिती तरी निजल्या कीर्ती नाही केली येऊनी मनुष्य लोकाप्रती रामे केली विचित्र ख्याती मृत्यू लोकाची कीर्ती तुम्ही तदर्थ का भांडा एक खालते एक वरते वाटा मागू आले ते निर्लाजान पैचिते संबंध माते असे जिना दोघे केले नव्हतं तरी कथेची आवडी फार न जोडदायर कथा मृत्सर सेवा वया वाट तो ब्रह्म्याने बुद्धी केली जाण वाटे करी तिघे जण त्यांची करा भजन दाढी आपण शिवापासी. आता काय झालं एकदा मनुष्य राक्षस आणि ऋषीमुनी सगळे काय भांडू लागले कशाहून रामायणावरून रामायण आमचं म्हणू लागले. मग भांडणं लागले ते भांडण ब्रह्मदेवाकडे गेलं. ब्रह्मदेवाने त्यांना शंकरापाशी पाठलं. मग शिवे बुद्धी केली कैसी तिघे येता आपणापासी स्वय राखोनी निसारासी विभागेसी बुजावी शिव म्हणे तया तिघासी विमुख न दाढी कोणासी वाटा देन संभागेसी वचन तिघासी मानले शतकोटी संख्या येथ रामायण मूळ ग्रंथ शिव वाटी त्रैलोक विभागार्थ ऐका 33 कोटी प्रथमांक 33 लक्ष आणिक 33 सहस्र 300 श्लोक 33 आणिक एक उरला श्लोक एक उरला निर्धारी त्याची 32 अक्षरे ती वाटेली शंकरे परिसादरे वाटणी 10 अक्षरे वाटे आली 2 अक्षरे तेथे उरली तथे शिवबुद्धी केली युक्त बोली बोलून अक्षरे 2 लोके तिने वाटा करताने वाटणी तरी द्यावी मज वापारवणे खळे दानी दानार्थ. अशा प्रकारे त्या तिघाचे भांडण चालू झाले. मानव म्हणतात आमचं दानव म्हणतात आमचं ऋषीमुनी म्हणतात आमचं. मग भांडणं चालले असताना मग शंकरापाशी भांडण केलं. शंकर म्हणतात तुम्हाला तिघांना काय करतो सारख्या वाटण्या करून देतो. मग किती ग्रंथ मोठा होता 100 कोटी 100 कोटीचे 3 भाग केले 33 कोटी 33 लक्ष 33,000 आणि 300 असे झाले. तर त्याच्यामध्ये एक श्लोक उरला. त्या एक श्लोकामध्ये अक्षर होते 32 पुन्हा 10 अक्षरं 3ला वाटून दिले. राहिले फक्त आता 2 अक्षरं. मग ते 2 अक्षरं म्हणजे काय राम. लक्षात ठेवा राम उरला आहे का नाही. श्री रामायणाचे सार पूर्ण शिवाचे वस्वी हृदय भोन श्रीरामे अक्षरे जाण ब्रह्म पूर्ण परियसा लोकविभाग मुख्य एक 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्र 300 श्लोक 10 अक्षरे अधिक मृत्यूलोके याही भागाचे विवरण बहुत कवित रामायण दी देवाच्या निरूपण सावधान अवधारा श्री शिवरामायण शैवरामायण आगम पंचरात्र रामायण गुहागुहेक रामायण हनुमंत रामायण नाटक मत्स्य कुर्मवरा रामायण कळिका खंडीचे निरूपण महाकाली रामायण स्कंद रामायण प्रसिद्ध अगस्ती पौलस्ती रामायण पद्मपुराणीचे रामायण रवी अग्निवरून रामायण ऐकोनी आपण जटायू वक्ता नंदीग्रामी भरत आपण वदेते भरत रामायण महाभारतीचे रामायण वक्ता आपण श्री व्यासे क्रौंच दिपी अद्यापी जाण क्रौच ऋषी सांगे पुराण कथापित रामायण अति पावन अनुपम्य बिभीषणापासी जाण नित्यकथा निरूपण धर्मऋषी सांगे आपण धर्मपरायण धार्मिक. अशा प्रकारे रामायणाचे बरेच प्रकार सांगितले. वेगवेगळे रामायण व्यासाचं रामायण वेगळं वाल्मिकीचं वेगळं वेगवेगळे रामायण. शंकर वक्ता स्वय आपण श्रोते भवानी सावधान श्री शिवभवानी रामायण कथा विंदान विचित्रे विश्रांती आत्मा भावा विश्रांती ब्रह्मभावा तो हा प्रसंग विसावा उमा राघवा संवाद भ्रमा माझी विभ्रम ठेवा भ्रमे चाळवी भवभवा तो हा प्रसंगी विसावा उमा राघवा संवाद एका जनार्दना शरण अगाध रामाचे रामायण विचित्र कथा निरूपण करंतभूषण श्रीराम स्वस्ति श्री भावार्थ रामायणे अरण्यकांडे काकार टीकायाम उमा राम संवादी नाम विष्णुध्याय गोढ़ प्रभु रामचंद्र भगवान की जय.